विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग टू ऑल. आजच्या या वेबिनार मध्ये आपलं परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, डीएलएड इंग्लिश टीचर एज्युकेटर्स फोरम महाराष्ट्र अँड श्रीमती एस.के. सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 दॅट इज S4 या विषयाच्या अंतर्गत युनिट नंबर 1 प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल यावरती आजचे हे वेबिनार या ठिकाणी आयोजित होत आहे. या वेबिनारच्या संदर्भात मी मागाशी पण काही महत्त्वाच्या सूचना सांगितल्या, त्या परत एकदा 1 मिनिटामध्ये सांगतो आणि आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी स्वतःला म्यूट ठेवा, अनम्यूट करू नका. तुमचा स्वतःचा घरचा आवाज इथे येता कामा नये. तो सगळा रेकॉर्डिंग होतो आणि तोच युट्यूबला पण पडला जातो. तो बॅड इम्पॅक्ट पडतो आपल्या चॅनलला पण. 2 नंबरला तुम्हाला जर काही शंका असेल तर शंकाचा तुम्ही नोट डाऊन करा. लेक्चर संपल्यानंतर तुमच्या सर्व शंकांचं निरासन या ठिकाणी केलं जाईल. 3 नंबरला कुणीही शेअरिंग करू नका, स्क्रीनवरती स्क्रॅचेस करू नका, सो दॅट इतर विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट घेताना थोड्या अडचणी निर्माण होतात आणि मग त्यांच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होतो. तर ह्या सर्व महत्त्वाच्या सूचनांकडे प्रत्येकाने लक्ष द्याल असं मला वाटतं. सुरुवात करण्यापूर्वी विषयाच्या संदर्भात 1-2-3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 या या विषयामध्ये एकूण 2 युनिट्स आहेत आणि ते दोन्ही युनिट्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. कृपा करून मी सगळ्यांना अनम्यूट केलेला आहे. वारंवार तो विद्यार्थी जर डिस्टर्ब करत असेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी रिमूव्ह केलं जाईल. ओके, तर मी आता शेअरिंग करतो तुम्हाला आणि त्या संदर्भात आपण डिटेल्स माहिती या ठिकाणी पाहूया. तर मगाशीच मी तुम्हाला सांगत होतो की प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 यामध्ये एकूण 2 युनिट्स आहेत. त्यापैकी पहिलं युनिट्स या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत की ज्याच्यासाठी आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास या ठिकाणी होईल. सांगताना मी तुम्हाला असं सांगत होतो की 2 युनिट्स, प्रत्येक युनिटला 10-10 मार्क आहे आणि प्रश्नपत्रिका ही टोटल तुमची 20 मार्कावरती आधारित असणार आहे. तर त्याचं बायफर्गेशन कसं असेल ते पण आपण एक थोडक्यात पाहूया. साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा या पद्धतीने असेल. म्हणजे जी काही 20 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामध्ये एकूण 4 प्रश्नांचा अंतर्भाव असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 डू ॲज डिरेक्टेड किंवा त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न म्हणतो, हा 4 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे एकूण 4 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी 1-1 गुण तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. या प्रश्नामध्ये एक तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतात, नाहीतर एक तर पूर्ण 0 मार्क मिळतात. म्हणजे प्रश्न जर चुकला तर तुम्हाला 0 शिवाय पर्याय नाही आणि प्रश्न जर बरोबर, उत्तर जर बरोबर लिहिलं तुम्ही तर 1 पूर्णपणे मार्क मिळतो. त्यामुळे स्कोरिंगचा जर प्रश्न म्हणायला झाला तर हा 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला निश्चित असेल. 20 मार्काच्या प्रश्नपत्रिके 20 मार्काचे जे काही प्रश्न विचारणार आहात त्यापैकी तुम्हाला 10 मार्क या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त मार्क मिळाले तुम्हाला
तर उरलेले 7 मार्क मिळवायला दुसरा तिसरा चौथा प्रश्न तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून कमीत कमी 2च्या पुढे किंवा मी असं म्हणेन 3 आणि 3च्या पुढे तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये मार्क मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही बारकाईने पहा. मी टीचर्स ग्रुपला S4 आणि S6 चे MCQ चे PDF पाठवलेले आहे. तर कृपया तुम्ही तुमच्या शिक्षकांना तसं विचारा. दे विल प्रोव्हाइड यू द डिटेल्स ऑब्जेक्टिव्ह. तर ते तुम्हाला मिळतील. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 60 to 80 वर्ड्स ईच. म्हणजे प्रश्न नंबर 2 याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला हे 2 मार्क असणार आहेत. तुम्हाला इथे कुठल्याही पद्धतीचा ऑप्शन क्वेश्चन असणार नाही. 3 प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे आणि शब्दसंख्या असेल 60 ते 80 वर्ड्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असेल, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 120 to 160 वर्ड्स ईच. 120 ते 160 शब्दांमध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 मधील प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. आता इथे लक्षात ठेवा, इथे ऑर क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असणार आहेत. 2 प्रश्न असतील आणि या प्रश्नासाठी तुम्हाला ऑर क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले असतील. म्हणजे इथे तुम्हाला चॉईस आहे थोडीफार. एखादा प्रश्न येत नसेल तर त्याचा ऑर क्वेश्चन्स पण तुम्हाला या ठिकाणी चॉईस असेल. आणि प्रश्न क्रमांक 4, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 200 to 250 वर्ड्स ईच. 200 ते 250 शब्दांमध्ये तुम्हाला चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑर प्रश्न असणार आहे. म्हणजे एकच प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. 2 दिलेले असतील, दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर फॉर्मॅट तुम्हाला येऊ घातलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज फार एज द ऑब्जेक्टिव्ह आर कन्सर्न. ऑब्जेक्टिव्ह वरती आधारित तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. म्हणजे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेल की प्रश्नपत्रिकेतले प्रश्न हे नॉलेजवरती आधारित असतात, काही कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित असतात, काही ऍप्लिकेशन आधारित असतात, काही स्किल्स वरती आधारित असतात. तर आपला जो काही 20 मार्काचा पेपर आहे त्या पेपरमध्ये नॉलेजवरती आधारित तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न असतील, कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित तुम्हाला 7 मार्काचा प्रश्न असेल, ऍप्लिकेशन बेस वरती तुम्हाला 7 मार्काचा प्रश्न असेल आणि स्किल वरती आधारित तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न असेल. म्हणजे नॉलेजवरती आधारित जो 4 मार्काचा प्रश्न असेल तो एक तर पहिल्या प्रश्नामध्ये असेल किंवा उरलेल्या 3 प्रश्नांमध्ये असेल आणि स्किल वरचा जो 2 मार्काचा प्रश्न दिलेला असेल तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये असेल तुम्हाला. तर एक साधारणतः 20 मार्काचे डिवायडेशन आपल्याला इथं पाहता येतं. त्यानंतर याची ब्ल्यू प्रिंट कशी असेल, म्हणजे तुम्हाला माहिती असेल ब्ल्यू प्रिंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. S6 मध्ये तुम्हाला ब्ल्यू प्रिंट वरती आधारित प्रश्न पण असतो. तर ब्ल्यू प्रिंट का उपयोगाची आहे, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे जे काही 2 प्रकरण आपल्याला S4 मध्ये दिलेले आहेत तर त्या S4 मध्ये दोन्ही प्रकरणावरती आधारित 10-10 मार्क जे विचारणार आहेत ते कशा पद्धतीने विचारणार आहेत. मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं की नॉलेज वरती किती 4 मार्काचा असेल, कॉम्प्रिहेन्शन ऍप्लिकेशन बेस वरती तुम्हाला 7-7 मार्काचा असेल, असं तुम्हाला याच्या अगोदरच्याच याच्यामध्ये सांगितलं मी. स्किल वरती 2 मार्काचा प्रश्न असेल. तर हे कशा पद्धतीचे प्रश्न असतील. आता पहा, प्रोफिशियन्सी इन रीडिंग जे 2 युनिट आहेत आपल्याला S4 चे, त्याच्यापैकी पहिलं जे युनिट आहे प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल, या रीडिंग स्किल वरती आधारित नॉलेज वरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप एक प्रश्न विचारला जाईल. शॉर्ट आन्सर, SA स्टँड फॉर शॉर्ट आन्सर, शॉर्ट आन्सर्स वरती 2 मार्काचा एक प्रश्न विचारला जाईल. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल वरती आधारित नॉलेज वरती आधारित किती मार्काचे प्रश्न विचारले जातील, तर 3 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्याच्यापैकी एक प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह असेल, उरलेले 2 मार्काचा एक प्रश्न हा शॉर्ट आन्सर असेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 मार्काचा एक प्रश्न हा प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल वरती असणार आहे आणि 1 मार्काचा प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे. म्हणजे नॉलेज वरती आधारित 3 मार्काचा प्रश्न असणार आहे.
कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित किती मार्काचे प्रश्न असणार आहे? तर 4 मार्काचे प्रश्न असणार आहे. मग आता त्यातला 1 मार्काचा प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि शॉर्ट आन्सर टाईप प्रश्न हा 3 मार्कासाठी एक विचारणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रश्न हा प्रोफिशियन्सी रीडिंग स्किल वरती असणार आहे. म्हणजे कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित 4 मार्काचे प्रश्न असणार आहेत. नॉलेज वरती आधारित 3, म्हणजे 4 आणि 3 7 मार्काचे प्रश्न हे झाले इथे. आता ऍप्लिकेशन बेस वरती काय असणार आहे? तर ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असणार नाही. शॉर्ट आन्सर टाईप एक प्रश्न 3 मार्कासाठी असणार आहे. असे टोटल 10 मार्काचं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजे स्किल वरती आधारित प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल याच्यावरती आधारित एकही प्रश्न विचारला जाणार नाही स्किल वरती आधारित. आता प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल वरती आधारित आपण पाहूया 10 मार्काचं डिव्हायडेशन कसं असेल. नॉलेज वरती आधारित 1 मार्काचा प्रश्न असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप. कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप 1 प्रश्न असणार आहे आणि शॉर्ट आन्सर टाईप 1 प्रश्न 2 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की 4 मार्काचे जे काही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत त्याच्यापैकी रीडिंग स्किल वरती आधारित 2 मार्काचे प्रश्न असणार आहेत आणि प्रोफिशियन्सी रायटिंग स्किल याच्यावरती 2 मार्काचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर हा जो काही 2 नंबरचा प्रश्न आहे रायटिंग स्किल मधला, हा 2 नंबरच्या प्रश्नांमध्ये विचारला जाणार आहे. एक प्रश्न 2 मार्कासाठी. म्हणजे किती मार्क झाले? 1 2 3 मार्क, सॉरी 4 मार्क झाले. आता ऍप्लिकेशन बस वरती आधारित लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन एक विचारला जाणार आहे. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रश्नपत्रिकेमधला चौथा जर प्रश्न तुम्ही विचारात घेतला तर हा चौथा प्रश्न हा रायटिंग स्किल वरतीच आधारित असेल. आणि तुम्हाला हे पण मी सांगितलंय की चौथ्या प्रश्नाला एक ऑर प्रश्न असतो. मग तो ऑर प्रश्न पण कोणता असेल? तर रायटिंग स्किल वरतीच आधारित ऑर प्रश्न असेल, रीडिंग वरती असणार नाही. म्हणजे हे 4 आणि हे 4 किती झाले? 8. राहिले 2 मार्क. 2 मार्काचा एक स्किल वरती आधारित प्रश्न शॉर्ट आन्सर टाईप असणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी विचार घेतलेले आणि मग त्याचे टोटल मार्क्स तुमच्या लक्षात येऊन जातील की ऑब्जेक्टिव्ह टाईप 4 मार्काचा प्रश्न असणार आहे. कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित 7 मार्काचे प्रश्न असणार आहेत. ऍप्लिकेशन बेस वरती आधारित 7 मार्काचे प्रश्न असणार आहेत आणि स्किल वरती आधारित 2 मार्काचा प्रश्न असणार आहे. असे एकूण तुम्हाला 20 मार्काचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. कोणाला याच्यावरती शंका आहे का? ब्ल्यू प्रिंट वरती आधारित? ठीक. आता क्वेश्चन पेपर जो आहे तो कशा पद्धतीचा असेल? हे पहा, परीक्षा परिषदेचं शासनाचं असं एक धोरण आहे की सगळे विद्यार्थी पास झाले पाहिजेत आणि म्हणून इझी प्रश्न, मीडियम प्रश्न आणि स्किल बेसवरती आधारित प्रश्न असे विचारले जाणार आहेत. सोपे प्रश्न किती? 8 मार्काला विचारणार जाणार आहे. मीडियम म्हणजे जास्त सोपे पण नाही, जास्त अवघड पण नाही, असे 40% प्रश्न म्हणजे 8 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि स्किल वरती आधारित तुम्हाला 20% म्हणजे 4 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर एक साधारणतः अशा पद्धतीचा एक क्वेश्चन पेपरचा दिसेल तुम्हाला परीक्षेमध्ये. आता आपण युनिट नंबर 1 ला या ठिकाणी सुरुवात करतोय. सब स्किल्स ऑफ रीडिंग स्किल म्हणजे प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल मधलं पहिलं जे युनिट आहे त्या पहिल्या युनिटच्या संदर्भात आपण आज या ठिकाणी डिटेल मार्गदर्शन करणार आहे. आता पहिल्या युनिटमध्ये एकूण 4 सब युनिट्स आहेत किंवा सब स्किल्स आहेत. म्हणजे पहिल्या युनिटवरती आधारित हे 5 मुद्दे महत्वाचे आहेत. पहिला मुद्दा कोणता आहे? तर प्रोसेस ऑफ रीडिंग. पहिला मुद्दा आहे प्रोसेस ऑफ रीडिंग. 2 नंबर आहे फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग. 3 नंबर आहे टेक्निक्स ऑफ रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रीडिंग. 4 नंबर आहे रीडिंग स्किल ऍज अ टूल फॉर रेफरन्स वर्क. आणि शेवटचा भाग आहे प्रॅक्टिस. कोणती प्रॅक्टिस? रीडिंग अँड स्पीकिंग स्किल. आता आणखी एक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा
आपण ज्यावेळेस पहिल्या आणि दुसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहोत, यामध्ये पोर्शन अतिशय लिमिटेड आहेत, एकदम छोटा पोर्शन आहे. प्रोसेस ऑफ रिडिंगचा पण छोटा पोर्शन आहे आणि सॉरी प्रोफिशियन्सी इन रिडिंग स्किलचा पण छोटा पोर्शन आहे, म्हणजे कमी पोर्शन आहे. आणि प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किलचा पण छोटाच सिलेबस आहे तिथे. याचा अर्थ तुम्हाला सगळे घटक, म्हणजे हा जो भाग पाहिला मी दाखवला तुम्हाला, हे सगळे घटक तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागणार आहेत. कारण या घटकावरती आधारितच 10 मार्काचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यामुळे कोणता घटक सोडून द्यायचा आणि महत्वाचाच फक्त हा घटक करायचा असं कुठं डोक्यामध्ये ठेवू नका. मी सांगतोय ते परत एकदा ऐका. दोन्ही युनिट थरली करायचे तुम्हाला आणि प्रत्येक भागावरती 99% प्रश्न विचारला गेलेला आहेत आतापर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिकांवरती. त्यामुळे फक्त एवढेच प्रश्न करूया, एवढे प्रश्न सोडून देऊया असं कुठेही काही करू नका मित्रांनो. आता आपण पहिल्या सब स्किल्सला सुरुवात करूया, तो म्हणजे प्रोसेस ऑफ रिडिंग. आता प्रोसेस ऑफ रिडिंग मध्ये 3 प्रोसेस ऑफ रिडिंग तुम्हाला अभ्यासायचे. त्याच्यामध्ये एमर्जंट रिडिंग, फोनिक रिडिंग आणि साइट रिडिंग असे 3 प्रोसेस ऑफ रिडिंग आहेत. आता हे तुम्हाला सगळे जे प्रश्न दिसत आहेत ते साधारणतः जून 2018 ते जून 2024 पर्यंतचे सगळे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. हा, सगळे प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन की प्रोसेस ऑफ रिडिंग या सब युनिट वरती आतापर्यंत विचारले गेलेले सगळे प्रश्न. आता कोणकोणते विचारलेत पहा. हाऊ इज साइट रिडिंग इम्पॉर्टंट इन युअर स्टडी? पुढचं काही विचारात घेऊ नका, कधी पडलाय फक्त. एक्सप्लेन द स्टेजेस ऑफ एमर्जंट रिडिंग. एक्सप्लेन फोनिक रिडिंग. एक्सप्लेन एमर्जंट रिडिंग. Which techniques will you use to teach sight reading? What is sight reading? Explain the stages of emergent reading. Suggest 2 activities to develop emergent reading in your students. हा मागच्या शेवटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न जून 2024 ला 2 मार्कासाठी. आणि आणखी एक प्रश्न विचारला होता, व्हॉट इज फोनिक रिडिंग, जून 2024 ला 3 मार्कासाठी विचारलेला होता. म्हणजे याचा अर्थ डिसेंबर मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला नाही. एक मिनिट, मला एकच सेकंद. प्रोसेस ऑफ रिडिंग मध्ये आता शेवटची एक्झाम कधी झालेली? डिसेंबर 2024 ला झालेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्या अगोदरची एक्झाम कधी झाली? डिसेंबर 2024 ला. त्याच्या अगोदर एक्झाम झाली जून 2024 ला. म्हणजे वर्षातून 2 एक्झाम्स होतात, हे तुम्हाला सर्वांना माहिती. प्रश्नपत्रिकेमध्ये आणखी एक गुपित लक्षात ठेवा की याच्या अगोदर म्हणजे आता जून 2025 ला परीक्षा होणार आहे तुमची 3 जून पासून, तर त्याच्या अगोदर झालेली परीक्षा कोणती आहे? तर डिसेंबर 2024 ला झालेली परीक्षा आहे. मग डिसेंबर 2024 ला झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे प्रश्न असतील ते साधारणतः पुढच्या लगेच होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. त्यामुळे डिसेंबरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रोसेस ऑफ रिडिंग वरती एकही प्रश्न विचारला गेलेला नव्हता. याचा अर्थ साधारणतः असं वाटतं की ह्या परीक्षेमध्ये याच्यावरती आधारित एखादा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सगळ्या घटकांचा तुम्हाला या ठिकाणी बारकाईने अभ्यास करायचा. आपण याच्यातले काही प्रश्न घेऊया. आता त्याच्या अगोदर ह्या 2 युट्यूब चॅनलच्या लिंक मी तुम्हाला इथे दिसतोय, कदाचित तुम्ही सगळेजण याचं स्क्रीनशॉट घेत असताल. मित्रांनो, हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत की जे जून 2018 ते 2022च्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यानंतर प्रोसेस ऑफ रिडिंग वरती आधारित
युट्यूब चॅनलची मी लिंक टाकलेली की ज्याच्यामध्ये तुम्हाला एमर्जंट रिडिंग म्हणजे काय डिटेल कळेल, फोनिक रिडिंग म्हणजे काय कळेल आणि साईट रिडिंग म्हणजे काय याचं डिटेल वर्णन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर तुम्ही ते पण डिटेल्स माहितीसाठी अभ्यास करू शकता त्याचा. ओके, आता याच्यामध्ये जे 3 मुद्दे होते, साईट रिडिंग, फोनिक रिडिंग आणि एमर्जंट रिडिंग, तर या तिघांचा आपण या ठिकाणी डिटेल्स अभ्यास करणार आहोत. त्याच्यापैकी पहिला पहा, हाऊ इज साईट रिडिंग इम्पॉर्टंट इन युअर स्टडी. साईट रिडिंग इम्पॉर्टन्स का आहे तुमच्या अभ्यासामध्ये. तर अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर त्याच्यामध्ये कोणकोणते उत्तर अपेक्षित आहेत. तर पहिला आहे टू प्रेझेंट व्हिज्युअल ऑब्जेक्ट बिफोर अ चाइल्ड. when there is a sight reading, teacher has to present a visual object. Visual object means any kind of object. मग त्याच्यामध्ये मॅप असेल, तुमचे चार्ट्स असतील, मॉडेल्स असतील, पिक्चर्स असतील. व्हिज्युअल ऑब्जेक्ट विद्यार्थ्यांना दाखवणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, व्हिज्युअल ऑब्जेक्ट इन्क्लूड्स पिक्चर्स, फ्लॅश कार्ड्स, ऍक्च्युअल ऑब्जेक्ट, जे आता मी तुम्हाला सांगितलं. नंबर 3, reading with games. When there is a sight reading, game should be there so that they should understand, students should understand that concept. Next one, 4, collection helps teachers and parents. So what kind of collection? All kinds of collection. म्हणजे पिक्चर्स तुम्ही द्याल, फ्लॅश कार्ड द्याल, ऑब्जेक्ट, ऍक्च्युअल ऑब्जेक्ट द्याल, त्याच्यामुळे पॅरेंट्सला आणि टीचर्सला काय होईल, त्याची मदत होईल. साईट इज असोसिएटेड विथ अ वर्ड. आता साईट रिडिंग, यू नो दॅट, म्हणजे when there is a sight reading, there should be a word along with the pictures, along with the flashcard, along with the actual objects. लहान मुलांचे पुस्तकं पाहिले असेल तुम्ही, पहिली, दुसरी किंवा बालवाडीचे वगैरे, ते प्रकारचा शब्द दिलेला असतो, त्याच्या शेजारी लगेच चित्र दिलेलं असतं. तर दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द साईट रिडिंग. नेक्स्ट वन, साईट वर्ड्स बिल्ड स्पीड अँड फ्लुएन्सी. त्याच्यामुळे स्पीड आणि फ्लुएन्सी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, हे त्याचं इम्पॉर्टन्स आहे. पॉइंट नंबर 7, accuracy, speed and fluency are the most important factors. Accuracy is related about the grammar, sorry, yes, grammatically accuracy should be there. Speed आणि fluency हे याच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. And the last point, reading with comprehension is the base of sight reading. कॉम्प्रिहेन्शन करता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना. तर अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी साईट रिडिंग वरती करता येईल. एक मिनिट. दिसते सर्वांना? सर्वांना आवाज आणि पीपीटी दिसतेत ना? कोणीतरी हा सांगा मला, बोला. हो हो सर, दिसतंय. येस सर. ठीक सर दिसतं. ओके ओके, ठीक. त्यानंतरचा दुसरा प्रश्न साईट रिडिंग वरती विचारला जातो, तो म्हणजे विच टेक्निक्स विल यू यूज टू टीच साईट रिडिंग. साईट रिडिंग शिकवताना कोणतं टेक्निक शिक्षकांनी वापरलं पाहिजे. मग आता या ठिकाणी दिसतं पहिले सी अँड से. याचा अर्थ काय? सी अँड से द वर्ड्स. म्हणजे शिक्षकांनी काय करायला पाहिजे, एखादा वर्ड दाखवला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे सी दिस वर्ड अँड से द वर्ड अलॉंग विथ द पिक्चर. फॉर एक्झाम्पल, एक शब्द दाखवला शिक्षकाने, वॉटर शब्द दाखवला किंवा फादर शब्द दाखवला, तर शिक्षकाने तो दाखवायचा आणि देन टीचर शुड रीड द, आस्क द स्टुडंट्स टू रीड द वर्ड. दॅट इज वन काइंड ऑफ टेक्निक. नेक्स्ट वन, स्पेल रिडिंग. से अँड स्पेल द रिडिंग. वाचा आणि स्पेलिंग म्हणा आणि स्पेलिंग वाचा त्यातलं. दिस इज द सेकंड टेक्निक टू टीच साईट रिडिंग. थर्ड टेक्निक इज आर्म टॅपिंग. आता हे आर्म टॅपिंग लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट अतिशय छान पद्धतीचा कॉन्सेप्ट आहे. ऍक्च्युली आपण ह्या खरं
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लहान मुलांना शिकवताना हे वापरलं पाहिजे. आता आर्म टॅपिंग म्हणजे काय, तर टॅप करायचं असेल. से अँड स्पेल बाय टॅपिंग ऑन आर्म. हाताच्या साह्याने तुम्हाला तो शब्द असा गिरवता गेला पाहिजे, टॅप करायला पाहिजे, वाचायचा आणि तो टॅपिंग करायचा. एअर रायटिंग, से अँड राईट वर्ड इन द एअर. एअर रायटिंग म्हणजे काय, तर मला समजायचं फादर शब्द लिहायचा, तर मी एअर रायटिंग करेन असा, फा FATHER अजून फादर, एअर रायटिंग करेल. त्यानंतर टेबल रायटिंग म्हणजे टेबलावरती विद्यार्थ्यांना तो शब्द लिहायला लावायचा. सो दीज आर द टेक्निक्स टू टीच द साइट वर्ड टू युअर स्टुडंट्स. नेक्स्ट, आता एक्सप्लेन फोनिक रिडिंग, महत्वाचा प्रश्न आहे. मी थोडं डिटेल्स या ठिकाणी दिले विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे कॉलेजमध्ये शिकवलं गेलेलं असेल प्रत्येकाला, नो डाऊट, तरी पण मी सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. फोनिक रिडिंग इज ऑल्सो कॉल्ड सिलॅबिक रिडिंग. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न याच्यावरती विचारला जातो. फोनिक रिडिंग वरती, फोनिक रिडिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याला सिलॅबिक रिडिंग पण म्हणतात, कारण सिलॅबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन फोनिक रिडिंग. आता ज्यावेळेस सिलॅबल्स येतात ना, त्यावेळेस साऊंड्स आर इम्पॉर्टंट आहे. साऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फोनिक रिडिंग. फोनिक रिडिंग मध्ये तुमचे अल्फाबेट्स महत्वाचे नसतात, तर ओनली साऊंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वी हॅव द 44 साऊंड्स, तर खाली दिलेलेच आहे, तो वर नंतर येईलच. साऊंड कम्स फर्स्ट अँड देन अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल सेड, एक मी उदाहरण दिलेलं आहे तिथे की अल्फाबेट्स कम्स आफ्टर द साऊंड. आता सेडचं कसं केलेलं पहा, सेड त्याचं मी इन ब्रॅकेट मध्ये घेतलंय पहा, SED, आणि त्याच्या पुढे त्याचा अल्फाबेट घेतलाय. म्हणजे मला ज्यावेळेस SAID शब्द वाचायचा असेल त्यावेळेस मी सेड असा शब्द वापरणार. याचा अर्थ पहिला साऊंड येणार आणि नंतर अल्फाबेट्स येणार. त्याच्यानंतर पहा कन्सोनंट आलाय त्याच्यामध्ये, AI ऍज अ डिफ्थॉंग आलेला आहे, सॉरी नॉट कन्सोनंट, आणि शेवटी D ऍज अ कन्सोनंट आलेला आहे. म्हणजे दोन कन्सोनंट आलेले आहेत आणि त्या दोन कन्सोनंटचं जॉईनिंग AI ऍज अ डिफ्थॉंगने केलेलं आहे, आणि म्हणून त्याचा साऊंड त्या पद्धतीने तयार झाला आहे. So when you are thinking about the phonic reading, remember that it always comes the sound at the beginning and then the alphabets. Number 4, improve pronunciation of letters. आता जर फोनिक रिडिंग तुम्ही जर वर्गामध्ये शिकवलं विद्यार्थ्यांना, तर त्याने काय होतंय, ते दे शुड हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. म्हणजे मी अनेक वेळा तुम्हाला उदाहरण देतो, त्या आरचं उदाहरण देतो की वेन यू आर प्रोड्युसिंग द साऊंड ऑफ मदर, तर आपण मदरचा मदर असं न साऊंड करता मद, दिस इज द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऍज फार ऍज द फोनिक रिडिंग इज कन्सर्न. खाली मी त्याचं फादरचं एक उदाहरण पण दिलेलं आहे. सो वेन दर इज अ फोनिक रिडिंग, syllables are very important there, and one has to think about the correct pronunciation of that particular word, or we can say one should create the proper sound, and that's why pronunciations can be improved there. Point number 5, systematic teaching sounds through letters. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला प साऊंड करायचं असेल, प, सिस्टमॅटिक रीचिंग साऊंड, सॉरी इथं टीचिंग पाहिजे, थ्रू द लेटर्स. 1 मिनिट, लेट मी करेक्ट इट. चला तुम्ही समजून घ्या तिथे सिस्टमॅटिक, एकच मिनिट करूनच देतो तुम्हाला परत. सिस्टमॅटिक टीचिंग साऊंड थ्रू लेटर्स. आता प चा जर उच्चार करायचा असेल तर प इज कॉल्ड द बायलॅबिल साऊंड. प, ब. बायलॅबिल साऊंड मीन्स युअर अपर लिप अँड लोअर लिप कम्स टुगेदर, बोथ लिप्स. कोण आहे गो?
ज्योती ज्योती हम्म. पटवर्धन, बाई तुला नसेल ऐकायचं तर तुला रिमूव्ह करून टाकतो मी. काय ते तिला रिमूव्ह करून टाकले. तिला नसेल ऐकायचं तर कशाला डिस्टर्ब करते. ठीक आहे. हा, तर मी सांगत होतो सिस्टमॅटिक टीचिंग साऊंड थ्रू द लेटर्स. मग मला पचा जर उच्चार करायचा असेल तर अप्पर लिप अँड लोअर लिप कम्स टुगेदर टाइटली and the air comes from the lungs, it comes into the mouth, आणि माउथ मध्ये ते अशी जाम असते, फुल असते, एकदम प्रेशरनी येते. आणि ज्यावेळेस तुम्ही दोन्ही ओठ रिलीज करणार देन देर इज अ साऊंड ऑफ पो. म्हणजे हे सिस्टमॅटिक शिकवलं जातं कुठं वेन देर इज अ फोनिक रिडिंग ऑर द सिलॅबिक रिडिंग. फोनिक रिडिंग किंवा सिलॅबिक रिडिंग मध्ये हे सिस्टमॅटिकली टीचर्स करून शिकवलं जातं. अँड दॅट्स वाय दिस इज कॉल्ड द व्हेरी इम्प्रेसिव्ह मेथड, phonic reading method. So it teaches how to read properly and how to have the correct sound, articulation and pronunciation. Okay, next, point number 6. Letters have association with sounds and pronunciation. त्याचं खाली मी उदाहरण दिलेलं. जे काही लेटर्स असतील त्याचा सहसंबंध कशाचा असतो तर प्रोनाउन्सिएशनचा आणि साऊंडशी असतो. उदाहरणार्थ फादर शब्द घेतलाय FATHER आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन होतं फादर. फादर इट मीन्स दॅट देर आर ओनली 2 syllables, फा अँड द. वरती म्हटले ना नोन ॲज अ सिलॅबिक रिडिंग. म्हणजे या फादर शब्दांमध्ये किती सिलॅबल आहे? ओनली 2 syllables आर दॅट ॲज फार एज द RP प्रोनाउन्सिएशन इज कन्सर्न दॅट. आणि मग साऊंड मला कळतो 2 सिलॅबल आहेत. आता असोसिएशन विथ साऊंड्स अँड प्रोनाउन्सिएशन. आता हे जे काय अल्फाबेट आहे FATHER ह्या सगळ्यांचं असोसिएशन कशाची आहे? साऊंडची आहे. म्हणजे कोणते 2 सिलॅबल साऊंड तयार झाले, फा आणि द. आणि मग त्याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय होईल? फादर, फादर. सो दॅट इज इन फोनिक रिडिंग. पॉइंट नंबर 7. इंग्लिश हॅज 26 लेटर्स बट 44 साऊंड्स. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याच्यावरती काय वेळ घालवत नाही मी. पॉइंट नंबर 8. Each letter does not represent only one sound. म्हणजे जर 26 लेटर्स असतील, अल्फाबेट्स असतील, त्या अल्फाबेटच्या साह्याने आपल्याला 44 साऊंड झालेले आहेत. आणि 44 साऊंडचं डिवायडेशन पण प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे 12 वॉवेल्स आहेत आपल्याकडे, 8 डिप्थॉंग्स आहेत आणि 24 कन्सोनन्ट्स आहेत. असं टोटल जर केलं तर वी विल गेट द 44 साऊंड्स. बरोबर. म्हणजे याचा अर्थ 26 जे काय अल्फाबेट्स आहेत ते 44 साऊंड तयार करतात. याचा अर्थ प्रत्येक लेटर फक्त एकच साऊंड रिप्रेझेंट करत नाही, किंवा एक लेटर एकच साऊंड तयार करत नाही, तर एकापेक्षा जास्त साऊंड तयार करतात. आणि म्हणून 26 लेटरच्या साह्याने 44 साऊंड या ठिकाणी तयार केलेले जातात. आणि लास्ट वन, रिलेशनशिप बिटवीन लेटर्स अँड साऊंड इन अ लँग्वेज. तर वेन देर इज अ फोनिक रिडिंग, डेफिनेटली वी हॅव टू थिंक अबाउट द साऊंड्स and letters and their relationship, which is very important as far as the syllabic reading is concerned. Next, sight reading पाहिलं आपण, syllabic reading पाहिलं, आणि शेवटचा भाग याच्यामधला पहिल्या प्रोसेस ऑफ रिडिंग मधला, दॅट इज एक्सप्लेन एमर्जंट रिडिंग. एमर्जंट रिडिंग वरती आतापर्यंत अनेक प्रश्न येऊन गेले. त्याच्यामध्ये स्टेजेस ऑफ एमर्जंट रिडिंग वरती पण प्रश्न आलेला आहे, आणि एक्सप्लेन व्हॉट इज emergent reading. Point number 1. Child's knowledge about reading before he or she learns how to read. म्हणजे शाळेत जाण्याच्या अगोदर जे रिडिंग केलं जातं, शिकलं जातं, विद्यार्थी शिकतात, दॅट इज कॉल्ड द एमर्जंट रिडिंग. Point number 2. A child before actual acquiring conventional reading skill shows alphabet knowledge, knows as a concept of meaning. तुम्हाला मित्रांनो घरामध्ये हे चित्र दिसत असेल, लहान मुलगा घरामध्ये ना असं पेपर घेतं, पुस्तक घेतो आणि त्याच बडबडत राहतं. त्याला काहीच माहित नसतं, व्हॉट इज रिडिंग, व्हॉट आर द अल्फाबेट्स वगैरे काहीच माहित नसतं. पण ते शेजारच्या बहिणीचं
स्वतःच्या बहिणीचं किंवा वडील पेपर वाचताना कसे होठ हलवतात वगैरे हे सगळं पाहतं आणि मग ते तशाच पद्धतीने पेपर घेऊन बसतं, पुस्तक घेऊन बसतं आणि ते बडबडत बसतं. दॅट इज कॉल्ड द एमर्जंट रीडिंग. म्हणजे त्याला अल्फाबेटचं अजिबात ज्ञान नसतं, तरी पण ते काय करतं, वाचायला सुरुवात करतो. आणि दिस इज द बिगिनिंग ऑफ रीडिंग स्किल. नंबर 3, he also has a listening, retelling skill, phonic awareness and verbal expressions. इन एमर्जंट रीडिंग मध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ते मुलगा असं बडबडत बसतं, त्याला कळत नाही अल्फाबेट्स काय असतं, पण ते ऐकतं दुसऱ्यांचं. रिटेलिंग स्किल्स म्हणजे ते ऐकल्यानंतर तसंच बोलतं. फोनेटिक अवेअरनेस म्हणजे कसं बोलायचं ते पण शिकतं ते. आणि व्हर्बल एक्सप्रेशन्स आणि बॉडी चेहऱ्याचे व्हर्बल एक्सप्रेशन्स पण द्यायला सुरुवात करतात. म्हणजे पहा, लहान मूल जर रडायला लागलं ना तर लगेच त्याच्या चेहऱ्याचे हावभाव वेगळ्या पद्धतीने होतात. दॅट इज कॉल्ड द एमर्जंट रीडिंग. आणि बरोबर ते एक्सप्रेशन्स करतात त्या पद्धतीने. पॉइंट नंबर 4, लिटरसी बिगिन्स अलॉंग बिफोर चिल्ड्रन बिगिन फॉर्मल एज्युकेशन इन स्कूल. मगाशी मी सांगितलं की फॉर्मल एज्युकेशन सुरुवात होण्याच्या अगोदरच त्याला काय होतं, लिटरसी म्हणजे थोडं शिकायला लागतं ते विद्यार्थी. दॅट इज इट इज रिलेटेड अबाउट द इमर्जंट रीडिंग. आणि शेवटचा भाग आहे त्याच्यामधला, चिल्ड्रन नो द नेम ऑफ द चॉकलेट or any other things by seeing the wrapper. हा, बिस्किट आणल्यानंतर फक्त दाखवलं तरी ते बिस्किट म्हणतं, चॉकलेट म्हणतं ते पाहिल्यानंतर. मांजरीला पाहिल्यानंतर बरोबर मांजर म्हणतं ते. सो दिस इज एमर्जंट रीडिंग. दिस इज बिकॉज त्या विद्यार्थ्यांना हे माहिती नाही अजून की ते काय झालेले, परंतु त्यांना ते चित्र पाहिल्यानंतर, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते बरोबर ओळखतं की हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे चॉकलेट आहे, ही भाकरी आहे, हे पापा आहे, ही मम्मी आहे. They relate that particular figure with the word. So this is happening in case of emergent reading. आता याच्यातल्या स्टेजेस आणि स्टेप्स ऑफ एमर्जंट रिडिंगच्या काय आहेत? पहिलं पहा, चाइल्ड मेक्स डिफरन्स बिटवीन बुक्स अँड टॉईज. विद्यार्थ्याला ते बरोबर डिफरन्स कळतो, टॉईज काय आहेत आणि बुक्स कोणकोणते आहेत. A child learns to begin reading, hold a book in his or her hand, turn pages and respond to pictures. मगाशी मी वरती सांगताना ही गोष्ट सांगितली की वडील पेपर वाचत बसले असतील, बहीण पुस्तक वाचत असेल, लिहित असेल, तर तसंच इमिटेट ते लहान मूल पण करतं. म्हणजे तशाच पद्धतीने पुस्तक पडतं, तशाच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करतं, पेजेस उलटतं आणि ते चित्र पाहिल्यानंतर बरोबर कळतं ही मम्मी आहे, हे पापा आहे, फोटो पाहिल्यानंतर ही आजी आहे. दॅट इज इट्स अ स्टेज ऑफ एमर्जंट रीडिंग. नंबर 2, अ चाइल्ड एन्जॉय रिपिटेशन ऑफ स्टोरीज. कथा सांगतात मुलं ऐकलेल्या जशात तशा. अ चाइल्ड फोकसेस ऑन पिक्चर्स इन द बुक. म्हणजे मला तर असं आठवतं काही काही शाळेमध्ये जे शाळेच्या अगोदर जी मुलं असतात ना, म्हणजे शाळेत येण्याच्या अगोदरचे ते मुलं ना, ते पुस्तकातल्या स्टोरीज जशा त्या तशा वाचून दाखवतात. भले त्यांना त्याच्यातलं एकही अक्षर कळत नाही, परंतु ज्यावेळेस बहिणीने भावाने ती कथा सांगितलेली असते चित्राच्या द्वारे किंवा आईने सांगितलेली असते, पप्पांनी सांगितलेली असते, तर मुलगा बरोबर मेमराईज करतो आणि बरोबर त्या चित्रावरती हात ठेवून बरोबर ती कथा वाचायला सुरुवात करतो. सो दॅट इज कॉल्ड द एमर्जंट रीडिंग. अ चाइल्ड डेव्हलप्स अ कॉन्सेप्ट प्रिंट वर्ड्स. म्हणजे प्रिंट वर्डची कॉन्सेप्ट विद्यार्थ्याला समजायला लागते या ठिकाणी. शब्द कसा लिहिलेला आहे. अ चाइल्ड फोकसेस ऑन रीडिंग वर्ड्स. शब्द वाचायला वरती तो सुरुवात करतो. अँड द लास्ट वन, अ चाइल्ड ट्रायज टू यूज व्हरायटी ऑफ रीडिंग. म्हणजे मोठ्याने वाचणं, लहान आवाजात वाचणं, कधी आवाज उंच, कधी छोटा आवाज करणं. सो दॅट हॅपन्स इन केस ऑफ एमर्जंट रीडिंग. त्याच्यानंतर युनिट नंबर 1 मधला पॉइंट नंबर 2, फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग. आता फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग मध्ये खालील 5 मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिला, लाऊड रीडिंग, कोरल रीडिंग, सायलेंट रीडिंग, पॉपकॉर्न रीडिंग आणि पार्टन रीडिंग. हे 5 रीडिंग अतिशय महत्वाचे आहेत फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग वरती.
मित्रांनो, याच्या सगळ्या भागांवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रश्न पण पाहूया आपण कोणते प्रश्न विचारले. ऑब्जेक्टिव्ह टाईपचं मगाशी मी तुम्हाला युट्यूब लिंक दाखवली. हा, आता हे प्रश्न पहा तुम्ही. म्हणजे जे काही 5 प्रकार आहेत आपल्याला याच्यामध्ये फीचर्स अँड टाइप्स ऑफ रिडिंग वरती, त्या 5ही रिडिंग वरती, मग तो लाऊड रिडिंग असू द्या, तो पार्टनर रिडिंग असू द्या, तो सायलेंट रिडिंग असू द्या, तो पॉपकॉर्न रिडिंग असू द्या, किंवा तो कोरल रिडिंग असू द्या, या सगळ्यांवरती प्रश्न विचारलेले गेलेले आहेत. त्याच्यामुळे इथे कुठले डेफिनेशन सॉरी फायनल तुम्हाला सांगता येणार नाही की याच्यावरती प्रश्न विचारले जातील. सगळ्या भागांवरती प्रश्न विचारले जातात. सगळे प्रश्न मी वाचतो फक्त फास्ट मध्ये. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पार्टनर रिडिंग, एक्सप्लेन द ऍडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रिडिंग, explain the concept of popcorn reading, explain choral reading, what are the advantages of reading, how will you use extensive reading and intensive reading to develop reading of your students, what is choral reading, how will you arrange popcorn reading in your class, write any 4 advantages of reading, explain the concept of partner reading, what is sight reading, सॉरी इथे चुकीने प्रश्न आला तो, मागच्या याच्यामध्ये प्रश्न पाहिजे होता. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पार्टनर रिडिंग. साइट रिडिंग हा प्रोसेस ऑफ रिडिंग मधला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं चुकीचा प्रश्न आला इथे माझ्याकडे. एक्सप्लेन द ऍडव्हान्टेजेस ऑफ लाऊड रिडिंग, व्हॉट डू यू मीन बाय पॉपकॉर्न रिडिंग, आणि एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ कोरल रिडिंग. म्हणजे 3 आणि 2 मार्काला प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले आहेत. चला तर याच्यापैकी महत्वाच्या कॉन्सेप्ट आपण पाहूया. मॅक्सिमम जास्तीत जास्त फोकसिंग केला जातो सायलेंट रिडिंग आणि लाऊड रिडिंग वरती आधारित. तर सायलेंट रिडिंग 1 नंबरला दिलेला असतो या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी मी तो प्रश्न पण दिलेला आहे. एक्सप्लेन द ऍडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रिडिंग. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सायलेंट रिडिंग कराल ना, त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिकली लाऊड रिडिंग पण होईल. सायलेंट रिडिंग वरती किंवा लाऊड रिडिंगच्या व्याख्यांवरती आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याचा पण तुम्ही थोडा अभ्यास करू शकता. आता पहा प्रश्न काय विचारलाय, एक्सप्लेन द ऍडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रिडिंग. पहा त्याची व्याख्या खाली मी दिलेली आहे. सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स ऑर सेंटेन्सेस विदाउट प्रोड्युसिंग साऊंड्स ऑडिबल टू अदर्स. ऑब्जेक्टिव्ह टाईप कसा प्रश्न विचारला जातो माहिती आहे का? लाऊड रिडिंग is a reading of words or sentences without producing sounds audible to others. आणि कंसामध्ये सूचना दिली असे करेक्ट द सेंटेन्स. म्हणजे काय रे इथे, तर सायलेंट रिडिंग हा शब्द या ठिकाणी टाकणं गरजेचं असतं, शब्द बदलायचा असतो. किंवा कधी कधी जो विदाऊट शब्द ना तो काढून टाकला जातो. म्हणजे असं आहे गेलं, सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग ऑफ वर्ड्स ऑर सेंटेन्सेस प्रोड्युसिंग साऊंड्स ऑडिबल टू अदर्स, असाही ऑब्जेक्टिव्हला प्रश्न टाकला जातो. तर तुम्हाला फक्त विदाऊट शब्द टाकायचे आहे तिथे. म्हणजे लाऊड रिडिंगला पण विचारला जातो, सायलेंट रिडिंगला पण विचारला जातो. त्यामुळे ही व्याख्या एकदम परफेक्ट करून ठेवा प्रत्येकाने, कदाचित त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रिडिंग. मूक वाचनाचे फायदे काय आहेत? सायलेंट रिडिंग इज अ रिडिंग कम्प्लिटली इन सायलेन्स विदाउट मुव्हिंग लिप्स. पोटाची कुठल्याही पद्धतीची हालचाल होत नाही. पॉईंट नंबर 2, इट्स एम ऍट इम्प्रूव्हिंग आय स्पॅन. आय स्पॅन इम्प्रूव्ह करणं, म्हणजे नंबर ऑफ वर्ड्स आईज टेक ऍट 1 जम्प. म्हणजे एका वेळेला तुम्ही किती शब्द डोळ्यांमध्ये सामावू शकतात आणि ते वाचू शकतात. दॅट इज कॉल्ड द आय स्पॅन. ज्योती शिंदे बेटा तू स्क्रॅचेस करायला लागली मला वाटतं आता. Number 3, silent reading helps the learner to develop the abilities like finding the main ideas, answering questions, summarizing, predicting, critically examining, etc. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सायलेंट रिडिंग करत असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, सायलेंट रिडिंग आणि लाऊड रिडिंग याच्यावरती डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो. तर सायलेंट रिडिंग इज ऑलवेज गिवन फॉर द हायर स्टँडर्ड्स. मोठ्या इयत्तेसाठी सायलेंट रिडिंग दिले जातं, आणि ज्यावेळेस भाषा म्हणून इंग्रजी शिकवली जाते त्यावेळेस लाऊड रिडिंग दिलं जातं. म्हणून इथे काय म्हटलंय, फाइंडिंग द मेन आयडियाज का दिलं जातं, तर वन हॅज टू फाइंड द मेन आयडियाज फ्रॉम द पॅराग्राफ और फ्रॉम द चॅप्टर. आन्सर द क्वेश्चन्स, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतात.
समरायझिंग, त्याचं समराईज करावं लागतं, 1/3 समराईज करावं लागतं. प्रेडिक्टिंग, अनुमान लावावं लागतं त्याचं. क्रिटिकली एक्झामिनिंग आणि क्रिटिकली थिंकिंग तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. तर अशा पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी सायलेंट रिडिंग मध्ये देऊ शकतो. दॅट इज वाय सायलेंट रिडिंग इज इम्पॉर्टंट. सायलेंट रिडिंग इन्क्लुड्स लव्ह फॉर रिडिंग. याच्यातून काय होतं, वाचण्याची गोडी लागते विद्यार्थ्यांना. इट इज अन इंडिव्हिज्युअलाइज रिडिंग. 50 विद्यार्थी असेल तर ऍट अ टाइम 50 विद्यार्थी सायलेंट रिडिंग वर्गामध्ये करू शकतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल रिडिंग असतं ते. नंबर 6, सायलेंट रिडिंग इज फॉर प्लेजर अँड प्रॉफिट. आता प्रॉफिट इन द सेन्स काय, नॉलेजचा प्रॉफिट. आनंद मिळतो. अँड डेप्थ स्टडी, एमपीएससी युपीएससी चे जे विद्यार्थी असतात किंवा हायर स्टँडर्डचे जे विद्यार्थी असतात त्यांना डेप्थ स्टडी करण्यासाठी सायलेंट रिडिंग वापरलं जातं. युजफुल फॉर लिंग्विस्टिक्स अँड लिटरेचर स्टडीज, भाषेचा अभ्यास करण्यासाठी किंवा भाषिक अभ्यास करण्यासाठी सायलेंट रिडिंग या ठिकाणी दिलं जातं. क्विकर अँड टाइम सेव्हिंग, ज्यावेळेस सायलेंट रिडिंग असतं ते क्विकर असतं, म्हणजे पटकन होतं ऍज कम्पेअर टू लाऊड रिडिंग. आणि टाइम सेव्हिंग असतं. कृपा माईक बंद करा तुमचा. शिवशंकरन कोण आहे? माईक चालू कशाला करता विनाकारण मध्येच? होल क्लास एंगेज ऍट द सेम टाइम. ऍट अ वेळेस पूर्ण क्लास एंगेज असतो. त्याच्यानंतर वरचं 10 नंबरचं, हॅबिट ऑफ इंडिपेंडंट स्टडी इज डेव्हलप. स्वतंत्र अध्ययनाची सवय लागते सायलेंट रिडिंग मध्ये. नंबर 12, युजफुल फॉर रिसर्च वर्क. संशोधनाच्या वर्कमध्ये हे याचं सायलेंट रिडिंग करावं लागतं. आणि लास्ट वन, टीचर डोंट नो हाऊ टू इव्हॅल्युएट स्टुडंट्स इन केस ऑफ प्रोनाउन्सिएशन स्ट्रेस. हा खरं तोटा आहे त्याचा, पण तरी लिहिलंय त्याच्यामध्ये. पॉझेस, स्पीड्स अँड आर्टिक्युलेशन. ज्यावेळेस सायलेंट रिडिंग चालतं त्यावेळेस शिक्षकाला मात्र कळत नाही विद्यार्थी खरंच सायलेंट रिडिंग करतो का, त्याचे प्रोनाउन्सिएशन करेक्ट आहे का, स्ट्रेस इंटोनेशन पॅटर्न, पॉझेस, स्पीड्स, आर्टिक्युलेशन योग्य पद्धतीने घेतात का नाही, हे विद्यार्थ्यांचं कळत नाही. हा त्याचा तोटा आहे, पण सेकंड पॉइंट, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पॉपकॉर्न रिडिंग. पॉपकॉर्न रिडिंगची कॉन्सेप्ट काय आहे? आता पॉप मीन्स मूव्ह ऑर ऍक्ट विथ सडन मोशन. त्याची एक थोडी व्याख्या टाकायचा प्रयत्न केलाय. व्हॉट इज पॉपकॉर्न? पॉप मीन्स मूव्ह ऑर ऍक्ट विथ सडन मोशन. अचानकपणे मूव्ह करणं, हालचाल करणं किंवा एखादी कृती करणं, दॅट इज कॉल्ड द पॉपकॉर्न. आता पॉपकॉर्न रिडिंग मीन्स टू कॉल रॅन्डमली ऑन स्टुडंट्स टू रीड अलाउड. एक मिनिटात मराठीत सांगतो याचं ऍक्च्युली काय कॉन्सेप्ट आहे. पॉपकॉर्न रिडिंग म्हणजे काय, तर वर्गात जर 50 विद्यार्थी असेल तर शिक्षकाला जर वर्गातल्या विद्यार्थ्यांचं रिडिंग घ्यायचं असेल तर शिक्षक काय करतो, एक एक विद्यार्थ्याला उठवतो, चला आता तू वाच, तू वाच, तू वाच. पण तो उठवताना तो क्रमवारीत नाही उठवत शिक्षकांना, सॉरी विद्यार्थ्यांना, तो रॅन्डमली उठवतो. म्हणजे नंबर 1 वाला विद्यार्थी कदाचित 15 नंबरला उभं करतील शिक्षक वाचायला होतील. म्हणजे वर्गाच्या हाजरीच्या क्रमांकाने ते विद्यार्थ्यांना उठवत नाही. तर कोणताही मंडळ, चल 2 नंबर ये, चल 50 नंबर ये, चल 15 नंबर ये, चल 9 नंबर ये, असं विद्यार्थ्यांना उठवतात आणि वाचायला लावतात. त्याचा फायदा काय असतो, तर विद्यार्थ्यांना माहित नसतं की माझा नंबर कधी येईल म्हणून त्यांना पुस्तकावरती बोट ठेवावं लागतं जिथं वाचतात तिथं कॉन्शियसली, कारण शिक्षक कधी पण कोणालाही पण उठवतील ना. दॅट इज कॉल्ड द रॅन्डमली सिलेक्शन ऑफ द स्टुडंट. नेक्स्ट वन, इट मीन्स वेदर द स्टुडंट इज रेडी टू रीड ऑर नॉट. आणि जर विद्यार्थ्याचा नंबर पुकारला आणि तो जर विद्यार्थी पुढच्या ओळीपासून वाचायला सुरुवात नाही केली तर लगेच शिक्षकाच्या लक्षात येऊन जातं की ही इज नॉट पेइंग अटेन्शन. 3, टू पॉप मीन्स मूव्ह ऑर ऍक्ट विथ सडन मोशन, वरती सांगितलं. नंबर 4, वेन वन स्टुडंट फिनिशेस हर और हिज रिडिंग अनदर और नेक्स्ट स्टुडंट इज आस्क्ड टू रीड आउट. जे मगाशी मी सांगितलं मराठीमध्ये, एकाचं वाचन संपलं, 5-7 ओळी संपल्या की शिक्षक दुसऱ्या विद्यार्थ्याला, कोणत्याही दुसऱ्या विद्यार्थ्याला उठवतो पुढचा भाग वाचण्यासाठी. सो एव्हरीवन बिकम अलर्ट. नंबर 5, इट इन्क्रीजेस इनहान्स द पॉवर ऑफ अटेन्शन. या पॉपकॉर्न रिडिंग मुळे काय होतं की विद्यार्थ्यांचं अटेन्शन राहतं वाचण्यावरती.
लक्ष केंद्रित करावं लागतं, कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. नंबर 6, इट मेक्स रीडिंग स्किल इंटरेस्टिंग. एकदम विद्यार्थी इंटरेस्टिंगली शिकतात. इट हेल्प्स देम फॉर कोऑपरेटिव्ह लर्निंग. कोऑपरेटिव्ह म्हणजे सहअध्ययन बरोबर ते लर्निंग शिकत असतात ते. कारण का, तर सगळे विद्यार्थी ऍट अ टाइम त्याच्याकडे लक्ष देत असतात. स्टुडंट्स आर ऍक्टिव्ह इन दिस प्रोसेस. मी मगाशी सांगितलं की कोणत्याही विद्यार्थ्यांचा नंबर कधी पण येऊ शकतो. And that's why everyone wants to be active. It is supposed that everyone should be active in that process. And last one, it takes a long time to complete reading the lesson. याच्यासाठी निश्चित पद्धतीने जास्त वेळ लागतो वर्गात. Next point, it's related about the partner reading. It is a cooperative reading learning strategy. आता कॉपरेटिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजी. आता पार्टनर हे कॉन्सेप्ट लक्षात. पार्टनर म्हणजे टीचर हॅज टू मेक सम पेअर्स ऑफ स्टुडंट्स. समजायचं 50 विद्यार्थी असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक पार्टनर, दोघांच्या जोड्या करतात शिक्षक या ठिकाणी. म्हणजे जर 50 विद्यार्थी असेल तर 25 जोड्या तयार होतील. दॅट इज कॉल्ड द पार्टनर रिडिंग. आणि मग ते दोन विद्यार्थी एकमेकांच्या समोर किंवा जवळ बसून ते रिडिंग करतील. दॅट इज कॉल्ड द पार्टनर रिडिंग. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यापैकी एक विद्यार्थी हा हुशार असतो, दुसरा विद्यार्थी काय असतो, थोडा रिडिंग ॲबिलिटीच्या संदर्भात कमी. आणि मग ज्याला येत नाही तो विद्यार्थी वाचतो, त्याच्या काही चुका झाला तर ज्याला येते त्याच्या समोरचा पार्टनर त्याला गाईड करतो. इट्स रिलेटेड अबाउट द प्रोनाउन्सिएशन, साऊंड, या संदर्भात तो मार्गदर्शन करतो. ही त्याची मराठीतली माहिती थोडक्यात. आता कॉपरेटिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजी म्हणजे दोघे एकत्र येऊन ते लर्निंग करत असतात. टू स्टुडंट्स कमिंग टुगेदर अँड रीड असाइन टेक्स्ट वन आफ्टर द अदर. दोघं विद्यार्थी एका मागून एक वाचतात. एक 2 मिनिटं वाचतो, दुसरा 2 मिनिटं वाचतो. मॅक पेअर्स इन द क्लासरूम. वर्गामध्ये पेअर्स, जोड्या तयार करायच्या. लिस्ट द स्टुडंट्स इन ऑर्डर फ्रॉम हायेस्ट टू लोअर अकॉर्डिंग टू द रिडिंग ॲबिलिटी. मग मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या काय जोड्या 2 बनणार आहेत, ते मात्र कोणत्या, एक जोडी त्याच्यापैकी एक विद्यार्थी हा रिडिंग मध्ये चांगला असायला पाहिजे आणि दुसरा विद्यार्थी हा कमी रिडिंग असणं गरजेचं आहे. तर दोघही अशा पद्धतीच्या जोड्या त्या ठिकाणी तयार कराव्या. डिवाइड द लिस्ट इन हाफ. म्हणजे थोडक्यात सांगायचं, जर 50 विद्यार्थी असतील, 50 पैकी 25 विद्यार्थ्यांना जर चांगलं वाचता येत असेल आणि 25 विद्यार्थ्यांना जर वाचताच येत नसेल, तर मग चांगला विद्यार्थ्याच्या बाजूला काढायचे ते 25 विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर एक कमी ज्याला क्षमता वाचण्याची तो विद्यार्थी त्याच्याबरोबर जॉईन करायचा. असं 25 ची मला लिस्ट तयार होऊन जाईल. मेक पेअर्स टेकिंग 1 स्टुडंट फ्रॉम ग्रुप 1 अँड 1 फ्रॉम द ग्रुप 2. हे मराठीत सांगितलेलं आहे. एका ग्रुप मधला एक विद्यार्थी आणि दुसरा ग्रुप मधला एक विद्यार्थी, असे 2 विद्यार्थी की ज्याच्यामधला एक विद्यार्थी हा रिडिंग मध्ये चांगला असेल आणि दुसरा विद्यार्थी हा रिडिंग मध्ये कमी असेल किंवा त्याला रिडिंग करता येत नसेल. दिस इज अ रिसर्च बेस्ड स्ट्रॅटेजी विच इज युज्ड फॉर द स्टुडंट्स हू लॅक फ्लुएन्सी इन रिडिंग अलाउड. ही अतिशय छान पद्धतीचा एक रिसर्च स्ट्रॅटेजी तयार केलेली टेक्निक आहे की ज्याचा वापर करून विद्यार्थी रिडिंग कौशल्य विकसित करू शकतात. नेक्स्ट वन, कोरल रिडिंग. माझा आवाज येतो सर्वांना? यस सर. Yes, sir. शिकवलेलं समजतंय? हो सर. ओके, Yes, sir. ठीक आहे. कोरल रिडिंग आपण पाहूयात पुढचा. कोरल रिडिंग इज रिडिंग अबाउट युनिसन, मीन्स इन हार्मनी विथ अ होल क्लास और अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स. पहिल्यांदा मराठीत सांगतो 2 वाक्यांमध्ये, म्हणजे तुमच्याला, म्हणजे त्याला सामूहिक वाचन म्हणतो आपण. सगळेच विद्यार्थी उभं राहतील, पहिल्या ओळीपासून बरोबर सगळेच जण वाचायला सुरुवात करतील ऍट अ टाइम. त्याचा फायदा काय होतोय की ज्याला येत नसेल तो पण त्या विद्यार्थ्यांबरोबर वाचतो, ज्याचं प्रोनाउन्सिएशन चुकीचं होईल तो पण विद्यार्थ्यांचं प्रोनाउन्सिएशन पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, घाबरतो. एकटा जर वाचायला लावला तर तो विद्यार्थी घाबरतो, पण सगळ्या मुलांबरोबर जर वाचायला लागला तर तो घाबरत पण नाही, सपोर्ट मिळतो त्याला.
रिडिंग ॲबिलिटी अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात त्यामध्ये. मग त्याच मी इथं इंग्लिशमध्ये दिलेले पहा. पॉईंट नंबर 2, इट हेल्प्स टू बिल्ड फ्लुएन्सी, सेल्फ कॉन्फिडन्स अँड मोटिवेशन अमंग स्टुडंट्स. याच्यामुळे फ्लुएन्सी वाढते, सेल्फ कॉन्फिडन्स चांगल्या पद्धतीनं वाढला जातो आणि विद्यार्थी मोटिवेट होतात. कॉलर रिडिंग गिव्स सपोर्ट टू रिमूव्ह स्टुडंट्स ड्रॉबॅक्स. विद्यार्थ्यांमध्ये जर काही ड्रॉबॅक्स असतील तर ते रिमूव्ह होतं. शिवशरण बेटा तू का करतो रे स्क्रॅचेस? शांत ऐकणार आहे. शिवशरण मी रिमूव्ह करून टाकेल बेटा तुला. आय डोंट वॉन्ट दॅट यू शुड डिस्टर्ब अदर. पॉइंट नंबर 4, इट कॅन प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी टू प्रॅक्टिस. वाचनचं कौशल्य विकसित होण्यासाठी सुंदर पद्धतीचे प्रॅक्टिस असते. पॉइंट नंबर 5, इट इज हेल्पफुल टू इम्प्रूव्ह द ॲबिलिटी टू रीड साईट वर्ड्स. मग आपण साईट वर्ड्स वरती प्रश्न पाहिलेला होता की साईट वर्डचं इम्प्रुव्हमेंट पण इथून व्हायला सुरुवात होते. लास्ट वन, द स्टुडंट्स कॅन रीड इन अ बेटर वे आफ्टर वर्ड्स ऑर देअर ओन. आणि हे एकदा जर विकसित झालं, कोरल रिडिंग जर वर्गामध्ये नेहमीच झालं तर विद्यार्थी स्वतंत्र वाचन करू शकतो. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ रिडिंग याच्यावरती प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा की व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रिडिंग स्किल. आता इथे सायलेंट रिडिंग नाही विचारलं, इथे लाऊड रिडिंग नाही विचारलं, इथे पॉपकॉर्न रिडिंग नाही, काहीच नाही. फक्त रिडिंग केल्याचे फायदे काय होतील? तर पहिला आहे टू गेट द नॉलेज, ज्ञान मिळतं. टू गेट इन्फॉर्मेशन, माहिती मिळते. टू इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह वाढला जातो. बेसिक फॉर डेव्हलपिंग रायटिंग, रिडिंग केल्याने रायटिंग कौशल्य विकसित होण्यास मदत होते. फॉर एंटरटेनमेंट, ज्ञान मिळवण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी वाचलं जातं. बेसिक बॅकग्राऊंड फॉर स्पीकिंग स्किल, स्पीकिंग स्किल जर वाढवायचं असेल तर वन शुड रीड, त्याने भरपूर वाचलं पाहिजे. आणि शेवटचा इम्प्रूव्ह स्पेलिंग, रिडिंग कौशल्य जर रिडिंगचा फायदा आहे तर तुमचं शब्दांचं स्पेलिंग पण या ठिकाणी मिळतं. आता मी लाऊड रिडिंगचं थोडी एक डेफिनेशन घेतली जी मागे मी तुम्हाला सायलेंट रिडिंग मध्ये सांगितलेलं होतं. Loud reading is a reading of words or sentences producing sounds audible to others. आता मगाशा सायलेंट रिडिंग मध्ये कोणता शब्द ऍड होता रे? कोण सांगेल का मला? सायलेंट रिडिंगचं आपण पाहिलं ना. विदाउट. हा, विदाउट शब्द होता, म्हणजे रिडिंग वर्ड्स और सेंटेन्सेस विदाउट प्रोड्युसिंग साऊंड ऑडिबल टू अदर्स होता ना. आता तो विदाउट शब्द काढला की तुमचा लाऊड रिडिंगची व्याख्या झाली, आणि विदाउट शब्द टाकला की ती व्याख्या कशाची झाली? सायलेंट रिडिंगची व्याख्या झाली. आता पर्पज ऑफ लाऊड रिडिंग त्याचं काय? मोठ्याने का वाचलं जावं? पहिलं, लर्नर गेट प्रॅक्टिस फॉर प्रॉपर प्रोनाउन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड, पॉझेस, आर्टिक्युलेशन अँड फ्लुएन्सी. तुम्हाला कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो की नवीन भाषा शिकायच्या वेळेस तिला लाऊड रिडिंग केलं जातं. का? तर विद्यार्थी ज्यावेळेस ते लाऊड रिडिंग करतात त्यावेळेस शिक्षकांच्या एक गोष्ट लक्षात येते की त्याचं प्रोनाउन्सिएशन बरोबर आहे का, तो स्ट्रेस इंटोनेशन पॅटर्न व्यवस्थित वापरतो का, वाचताना त्याचा स्पीड उत्तम आहे का, पॉजेस थांबतो का वेळेला तो, आर्टिक्युलेशन म्हणजे तो बरोबर ऑर्गन्सचा वापर करून तो वाचतो का, आणि त्याच्यामध्ये फ्लुएन्सी येते का. हे सगळं शिक्षकाला इव्हॅल्युएट करावं लागतं विद्यार्थ्यांचं, म्हणून लाऊड रिडिंग सुरुवातीला दिलं जातं. So loud reading always helps to practice the organs to produce the sound properly. आणि म्हणून पर्पज काय आहे त्याचा लाऊड रिडिंगचा? तर वन शुड गेट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन, यूज द प्रॉपर स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड, पॉझेस, आर्टिक्युलेशन, and definitely there should be the fluency in reading. तोरण मोकळ, स्क्रॅचेस करू नका. Point number 2, it helps students to get practice for speech organs such as eyes, tongue, teeth, lips and vocal cords. मी आता सांगितलं तुम्हाला की या ऑर्गन्सला प्रॅक्टिस होण्यासाठी लाऊड रिडिंग दिलं जातं. मग कोणकोणते ऑर्गन्स आहेत आपले? दॅट इज कॉल्ड द सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन मध्ये लिप्स आहेत, आपलं टंग आहे,
टंग आहे, लिप्स आहेत, तुमचे नोज आहे, व्होकल कॉर्ड्स आहेत. याचबरोबर आईज पण आपले त्याच्यामध्ये रिडिंग मध्ये अतिशय महत्वाचे असतात. सो दॅट इज द वन काइंड ऑफ प्रॅक्टिस फॉर इट. नंबर 3, टीचर कॅन टेस्ट स्टुडंट्स प्रोनाउन्सिएशन, stress, intonation, speed, pause, articulation, gestures, forming chunks of words, body language and fluency. ज्यावेळेस लाऊड रिडिंग विद्यार्थी करत असतो त्यावेळेस त्याला त्याच्यातला मॅटर कळणं, त्याच्यातली थीम कळणं किंवा त्याच्यातला अर्थ कळणं अपेक्षित असतं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की व्हॉट इज द पर्पज ऑफ लाऊड रिडिंग? द पर्पज हा आहे की विद्यार्थ्याने तो शब्द छान पद्धतीचे बॉडी लँग्वेजचा, एक्सप्रेशनचा वापर करून त्याने वाचला पाहिजे. सेकंड लास्ट, टीचर कॅन करेक्ट स्टुडंट्स मिस्टेक्स ऑफ रिडिंग. शिक्षक विद्यार्थ्यांनी जर काही चूक केली तर ऍट द सेम टाइम टीचर कॅन करेक्ट द प्रोनाउन्सिएशन. It might be a pronunciation, stress, intonation or anything else. And the last one, steps towards silent reading. आणि एकदा का लाऊड रिडिंग तुमचं व्यवस्थित झालं की सायलेंट रिडिंग साठी त्याची मदत होते. आता लाऊड रिडिंग कोण कोण करतं पहा. कोणाला करावं लागतं इन सोसायटीमध्ये? टीचरला करावं लागतं, लॉयर्सला करावं लागतं, ऍक्टर्सला करावं लागतं, पॉलिटिशियन्स त्यांना करावं लागतं, पब्लिक स्पीकरला लाऊड रिडिंग करावं लागतं, अँकरला करावं लागतं आणि न्यूज रिडर ऑन टीव्ही या सगळ्यांना काय करावं लागतं? लाऊड रिडिंग करावं लागतं. पहिल्या युनिट मधला पॉईंट नंबर 3, अजून आपल्याला पॉईंट नंबर 2 संपवायचे. अजून एक साधारणतः एखादा तास लागेल, मनाची तयारी करून ठेवा. टेक्निक्स ऑफ रिडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग. मित्रांनो, इथे खालीवरती प्रश्न दिसत आहेत तुम्हाला. जानेवारी 2021चा प्रश्न वरती आलाय, जून 2018चा प्रश्न खाली आलाय. परंतु एक लक्षात ठेवा, जर प्रत्येक प्रश्नाचं जर साल पाहिलं, इयर पाहिलं तुम्ही, नारायण खोंडे बेटा शांत बस ना रे, शांत ऐक ना. नारायण तुला माझा आवाज येतोय का खोंडे? नारायण, का तू फक्त व्हिडिओ चालू करून बसून घेतले, दुसरीकडे काम करतोय आणि व्हिडिओ चालू करून ठेवलाय? नारायण खोंडे, आवाज येतोय का माझा? ठीक. मी तुम्हाला असं सांगेल ना, हा प्रश्न करूनच ठेवायचा आहे. अर्थात सगळ्याच गोष्टी करायच्यात, परंतु हा प्रश्न पण करून ठेवायचा आहे तुम्हाला. डिसेंबर 24ला प्रश्न आलेला आहे याच्यावरती पहा, खाली सगळ्यात शेवटी. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ 6 डायमेन्शन ऑफ फ्लुएन्सी अँड रीडिंग. त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रश्न आलेला आहे तुम्हाला. हा प्रश्न मला वाटतं तुम्ही प्रत्येकाने करून ठेवा, कारण त्याच्यामध्ये सगळा भाग या ठिकाणी आलेला आहे. आता प्रश्न समजून घ्या. टेक्निक्स ऑफ रिडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग. आता डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग आपण पाहिलेले. कोणते डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग आहेत? सायलेंट रिडिंग आहे, लाऊड. कोण सांगेल का? हो, आय एम टेलिंग सर. हा सांगा. Hello? येस. हा लाऊड रीडिंग, choral reading, silent reading, हा popcorn reading, Right. intensive reading, extensive reading, skimming and scanning. ओके. आणखी त्याच्यामध्ये कोरल रिडिंग राहिलं, पार्टनर रिडिंग राहिलं. हे सगळे टाइप्स ऑफ रिडिंग आहेत. मग आता इथे काय प्रश्न विचारलेला आहे की हे टाइप्स ऑफ रिडिंग मध्ये फ्लुएन्सी येण्यासाठी टेक्निक्स ऑफ रिडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन, तर कोणकोणते टेक्निक्स तुम्हाला वापरणं गरजेचं आहे? आता फ्लुएन्सी इज ऑलवेज यूज फॉर द रिडिंग अँड स्पीकिंग. रिडिंगला आणि स्पीकिंगला फ्लुएन्सी यायला पाहिजे. अॅक्युरसी हा रायटिंग मध्ये असतं, लक्षात ठेवा थोडं. आता प्रश्न पहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटोनेशन. आता फ्लुएन्सी अँड इंटोनेशन मध्ये अनेक जे उपभाग आहेत, म्हणजे 6 प्रकार पाहिजे त्याच्यामधले आपल्याला. ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. त्या प्रत्येक 6 डायमेन्शन वरती एक तर स्वतंत्र प्रश्न विचारला जातो 2-2 मार्काचा. फॉर एक्झाम्पल, पहिलाच प्रश्न विचारलेला पहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटोनेशन. म्हणजे 6 जे डायमेन्शन त्याच्यापैकी एक डायमेन्शन आहे इंटोनेशन. असं मिनिंगफुल चंक 5 नंबरचा प्रश्न विचारलेला पहा, व्हॉट इज मीन बाय मिनिंगफुल चंक.
तो 6 डायमेन्शन पैकी एक आहे. असा 2 मार्कालाही प्रश्न विचारला जातो. उरलेले सगळे प्रश्न दिसतील तुम्हाला हे 4 मार्क किंवा 3 मार्काला विचारलेले आहे. नंतर खाली एक 6 नंबरचा प्रश्न पहा. हाऊ इज व्हॉइस मॉड्युलेशन इम्पॉर्टंट टू डेव्हलप रीडिंग फ्लुएन्सी इन स्टुडंट. म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन हा 6 डायमेन्शन मधला एक आहे. म्हणजे 6 डायमेन्शन मधला 3 डायमेन्शन वरती इथे प्रश्नच विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये एक इंटोनेशन वरती विचारलाय, मिनिंगफुल चंक्स वरती विचारलाय, नंतर व्हॉइस मॉड्युलेशन वरती एक प्रश्न विचारलेला आहे. ते 2-2 मार्काचे विचारले आणि उरलेले सगळे प्रश्न हे 3 किंवा 4 मार्काला विचारलेले आहेत. याचा अर्थ तुम्हाला 6ही डायमेन्शन करून ठेवायचे. त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, मी काय प्रश्न करत नाही ते, परंतु सगळे प्रश्न लक्षात ठेवा. रीडिंग फ्लुएन्सी ऑफ युअर स्टुडंट्स अशा पद्धतीचेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. हाऊ यू कॅन डेव्हलप रीडिंग विथ फ्लुएन्सी किंवा हाऊ विल यू डेव्हलप रीडिंग फ्लुएन्सी ऑफ युअर स्टुडंट्स. 8 नंबरचा प्रश्न पहा. सजेस्ट सम टेक्निक्स दॅट विल बी हेल्पफुल टू युअर स्टुडंट्स फॉर रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन. सगळे जर प्रश्न पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो, जे 4 मार्काचे किंवा 3 मार्काचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक कीवर्ड आलेला आहे, तो प्रत्येकाने लक्षात ठेवा. रीडिंग विथ फ्लुएन्सी हा शब्द ज्या प्रश्नांमध्ये येतील त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला 6 डायमेन्शनचे किंवा 6 पॉइंटचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे. मी काय सांगतो लक्षात ठेवा. ज्या प्रश्नामध्ये रीडिंग विथ फ्लुएन्सी अशा पद्धतीचा जर किंवा डेव्हलप रीडिंग फ्लुएन्सी इन युअर स्टुडंट्स हे शब्द येतील, त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला 6 मुद्दे विचारात घ्यायचे. तर ते मुद्दे कोणकोणते पुढे आता इथे मी तुम्हाला 6 सांगितले, परंतु मी लिहिले तिथे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे दुसरे बाजूला ठेवा. 6 जे मी सांगणार आहे ते कोणकोणते असतील लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये व्हॉइस मॉड्युलेशन आहे, रीडिंग फ्लुएन्सी ते सोडून द्या पहिला मुद्दा. व्हॉइस मॉड्युलेशन आहे, पीच आहे, इंटोनेशन आहे, एक्सप्रेशन्स आहे, मिनिंगफुल चंक्स आहेत. म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 झाले. 6 पॉजेस आहे आणि स्ट्रेस पण त्याच्यामध्येच येतो. हे मिनिंगफुल चंक्स आहेत 6. म्हणजे मला जर तुम्हाला सांगायचंच झालं, एकच मिनिट. रीडिंग फ्लुएन्सी, व्हॉइस मॉड्युलेशन, पीच, इंटोनेशन, एक्सप्रेशन, मिनिंगफुल चंक्स आणि पॉजेस, स्ट्रेस. तिथे 6 म्हटले, परंतु पुस्तकामध्ये पण 7-8 दिलेलेच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस पर्यंत म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 आले. पहिले 8चा विचार करा तुम्ही. प्रश्न जरी 6चा विचारलेला असेल तर पुस्तकांमध्ये 8 दिलेले आहेत. शेवटचे जे काय नॉर्मली स्ट्रेस वर्ड, नॉर्मली नॉट स्ट्रेस वर्ड, ते स्ट्रेस मध्ये येतं ते, आणि कॉम्प्रिहेन्शन हे नाही केलं तरी चालेल, परंतु स्ट्रेस पर्यंत तुम्हाला 8 करून ठेवायचे प्रत्येकाला. आता हे डिटेल्स पाहूया की फ्लुएन्सी म्हणजे काय, व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय, पीच म्हणजे काय, हे तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलेच असेल. वरचे प्रश्न वाघाशी वाचून दाखवलेले आहेत. आता व्हेरियस वेज टू डेव्हलप रीडिंग फ्लुएन्सी. आता ते जे काय 6 आहेत म्हणजे काय 8 आहेत, 8 मध्ये येणारा भाग मी आता काही सगळे वाचत नाहीये, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. फ्लुएन्सी म्हणजे काय, व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय, हे सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तृप्ती जिल्पे, पुढचं मी काय वाचत नाहीये. नंतर आता इथे पीच, इंटोनेशन, इंटोनेशन वरती प्रश्न आलेला होता तुम्हाला मगाशी मी सांगितलं, 2 मार्कासाठी प्रश्न आलेला होता. त्याच्यामध्ये राईज अँड फॉल इन द पीच इज कॉल्ड इंटोनेशन. मागच्या वर्षी तुम्हाला F4 मध्ये हे सगळं झालेलं आहे. नंतर टाइप्स ऑफ इंटोनेशन, फॉलिंग इंटोनेशन, रायझिंग इंटोनेशन, हे पण तुमचं झालेलं आहे. पीच वरती आधारित तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न कधी कधी विचारला जातो, तो पण तुम्ही लक्षात ठेवा. याच्या मागच्या याच्यामध्ये पण लक्षात ठेवा. व्हॉइस मॉड्युलेशन, हाऊ टू कंट्रोल युअर व्हॉइस वेन स्पीकिंग, हे जे काही दिलेलं आहे मी ते व्यवस्थित थोडं पहा तुम्ही. याच्यावरती प्रश्न विचारला जातो.
त्यानंतर मिनिंगफुल चंक, याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न विचारला गेलेला आहे मागे. व्हॉट इज मिनिंगफुल चंक? दीज आर द थिंग्स विच कॅन बी कन्सिडर्ड इन मिनिंगफुल चंक्स. त्यानंतर पॉझेस. 1 मिनिट. सॉरी हा. तर पॉझेसचा पण तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता. स्ट्रेस वरती पण 2 मार्काला नाही प्रश्न विचारला, पण सांगता येत नाही, विचारू शकता. व्याख्या आहे, लक्षात ठेवा. स्ट्रेस इज द डिग्री ऑफ फोर्स वन अप्लाइज ऑन अ वर्ड और सिलेबल व्हाइल अटरिंग. त्याच्यामध्ये वर्ड स्ट्रेस माहिती आहे तुम्हाला, सेंटेन्स स्ट्रेस आहे. वर्ड स्ट्रेस, when there is a word stress, syllables are very important, and when there is a sentence stress, words are very important. तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सो डू स्टडी इट. हे करूनच ठेवा. त्याच्यानंतर सेकंड लास्ट पॉइंट आपण युनिट मधला पहिल्या युनिटचा पाहतोय, तो म्हणजे रिडिंग स्किल ॲज अ टूल्स फॉर रेफरन्स वर्क. सिलेबस मध्ये आपल्याला इन्सायक्लोपीडिया, रेफरन्स बुक्स, रॅपिड रीडर्स आणि इंटरनेट रिसोर्सेस दिलेले आहेत. परंतु कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये थेसॉरस वरती पण प्रश्न विचारलेला आहे. तर सांगता येत नाही कशावरती, पण आपल्याला थेसॉरस हा सिलेबस मध्ये दिलेला नाही. त्या 4 वरती प्रश्न विचारू शकतात. ते प्रश्न पण मी खाली दिलेले आहेत तुम्हाला. डिक्शनरीवरती मॅक्सिमम वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि इंटरनेट रिसोर्सेस वरती जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. डिसेंबर 2024 ला इंटरनेट रिसोर्सेस वरती शेवटी प्रश्न दिलेला आहे आपण. त्यामुळे डिसेंबर 24 ला विचारलेला आहे तो प्रश्न. त्यामुळे यावर्षी इंटरनेट रिसोर्सेसच्या ऐवजी याच्यावरती विचारते, डिक्शनरीवरती प्रश्न विचारू शकते. सांगता येत नाही कशावरती, पण यू डू स्टडी ऑल. एन्सायक्लोपीडियाची एक थोडी माहिती दिली मी, याच्यावरती एकदा प्रश्न विचारला गेलेला होता. थोडी माहिती मी इथे दिलेली. इंटरनेट रिसोर्सेस वरती मागच्या वर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही तो पहिला डिक्शनरीवरती करा, नंतर इंटरनेट रिसोर्स करा, दोन्ही पण करून ठेवा, पण 1 नंबरला वेटेज द्या डिक्शनरीवरती. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. थेसॉरस करा तुम्हाला, पण खरं सिलेबस मध्ये नाही दिलेला तो भाग, पण त्याच्यावरती कधी कधी प्रश्न विचारला जातो. हा डिक्शनरी सारखाच आहे. डिक्शनरी मध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या जातात, त्याच गोष्टी थेसॉरस मध्ये पण दिलेल्या आहेत. आता जो डिक्शनरी महत्वाचा भाग आहे तो थोडा बारकाईने पहा. यूज ऑफ डिक्शनरी फॉर रेफरन्स वर्क. थ्रू डिक्शनरी वी नो द मिनिंग ऑफ द वर्ड्स, गिवन वर्ड्स. अर्थ कळतो आपल्याला. ऍडिशनल अँड युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट एव्हरी वर्ड. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन कोणते मिळते तर पहा, तुम्ही डिक्शनरी जर पाहिली तर डिक्शनरीमध्ये शब्द दिलेला असतो, शब्दाच्या पुढे कंसामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच मधलं त्याचं फंक्शन काय दिले जाते. फॉर एक्झाम्पल, व्ही जर लिहिला तर याचा अर्थ तो वर्ड वर्ब आहे. एडीजे लिहिला तर तो वर्ब ऍडजेक्टिव्ह आहे. एडीव्ही लिहिला तर तो वर्ब ऍडव्हर्ब आहे. प्रोनाउन असेल तर पीआरओ लिहितात, नाउन असेल तर एन लिहितात. हे पार्ट्स ऑफ स्पीचचं त्याचं फंक्शन लिहिलं जातं, म्हणजे ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. डिक्शनरीज ऑल्सो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोनाउन्सिएशन अँड द ओरिजिन. तो शब्द कुठून घेतलाय, त्याचं योग्य ते प्रोनाउन्सिएशन काय आहे हे पण तुम्हाला डिक्शनरीमध्ये दिलेलं असतं. सो दिस इज व्हेरी युजफुल फॉर अस. पार्ट्स ऑफ स्पीच, ऍडिशनल ग्रॅमॅटिकल इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ड. म्हणजे मी मागाशी सांगितलं की पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तो शब्द कोणकोणतं फंक्शन करतो ते पण दिलेलं असतं. ऍडिशनल ग्रॅमॅटिकल इन्फॉर्मेशन म्हणजे तो सिनॉनिम्स असेल, समानार्थी शब्द असेल तर तो दिला जातो, अँटीनिम्स दिलेला जातो, त्यानंतर त्याचं ऍडजेक्टिव्ह दिलेलं असतं, तो कॉन्टॅक्ट मध्ये वापरला कसा जातो हे पण तुम्हाला डिक्शनरीमध्ये मिळतं. पिक्चर डिक्शनरी,
स्पेशल डिक्शनरीज, मेडिकल डिक्शनरी तुम्हाला माहिती असेल. पिक्चर डिक्शनरी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध. स्पेशल डिक्शनरीज म्हणजे मेडिकलची डिक्शनरी वेगळी असते, ऍग्रिकल्चरची डिक्शनरी वेगळी असते, किचनच्या संदर्भातली डिक्शनरी वेगळी आहे, मेडिकलची डिक्शनरी वेगवेगळी असतात. सो वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ डिक्शनरी. वर्ड्स आर इन अल्फाबेटिकली ऑर्डर्स. वर्ड्स हे अल्फाबेटिकली ऑर्डर्स दिले जातात. 7 युजेस ऑफ वर्ड्स. शब्द कसे वापरले जातात याची माहिती दिली जाते. अनेबल टू अंडरस्टँड द मिनिंग. शब्दांचे अर्थ आपल्याला या ठिकाणी कळतात डिक्शनरी. इट्स अ गुड लर्निंग हॅबिट. डिक्शनरी हे चांगल्या पद्धतीचे हॅबिट तयार करते. मेक इंडिपेंडंट लर्नर म्हणजे स्वतंत्र, त्याला गरज पडत नाही. उच्चार दिला जातो, अर्थ दिला जातो, त्यामुळे त्याला दुसऱ्याची गरज पडत नाही जर तो डिक्शनरी वापरायला लागला तर. अनेबल टू अंडरस्टँड डिफरंट कॉन्टेक्स्ट. विद्यार्थ्यांना डिफरंट कॉन्टेक्स्ट या ठिकाणी समजतं. आणि लास्ट वन कॅन कंटिन्यू लर्निंग आउटसाइड द क्लासरूम. वर्गाच्या बाहेर पण तुम्हाला त्याचं लर्निंग करतं. मित्रांनो, शेवटचा भाग तो म्हणजे प्रॅक्टिस रीडिंग आणि स्पीकिंग. याच्यावरती मॅक्सिमम वेळा 4 किंवा 3 मार्काचेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. मॅक्सिमम वेळा. आणि याच्यावरती प्रश्न असतोच. तुम्हाला दिसत असेल सगळं तुम्हाला इथे. म्हणजे शेवटचा जर प्रश्न पाहिला डिसेंबर 2024 ला आलेला, हाऊ विल यू यूज पॉपकॉर्न रीडिंग ॲज अ टेक्निक्स फॉर डेव्हलपिंग रीडिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. त्याच्यानंतर त्याच्या वरचा प्रश्न पहा, व्हॉट ऍक्टिव्हिटीज विल यू यूज टू डेव्हलप रीडिंग स्किल इन युअर स्टुडंट्स. रीडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घ्याल. आणि काही प्रश्न वरचे स्पीकिंगचे आलेले. म्हणजे जर डिसेंबर 2024 ला जर रीडिंग स्किल वरती प्रश्न आलेला असेल तर मला वाटतं ह्यावेळेस रीडिंग न टाकता ते स्पीकिंग वरती प्रश्न टाकू शकतात. बरोबर ना, दोन्ही पण आहेत ना तिथे. रीडिंग आणि स्पीकिंग दोन्ही स्किलचे प्रॅक्टिस दिलेले आहे शेवटी. मग डिसेंबर 2024 ला जर तुमचं रीडिंग स्किल वरती प्रश्न असेल तर सांगता येत नाही ह्यावेळेस स्पीकिंग स्किल वरती प्रश्न येऊ शकेल किंवा रीडिंग वरती पण प्रश्न येऊ शकेल. तर एक साधारणतः त्यांच्या कोणकोणत्या प्रॅक्टिसेस ऍक्टिव्हिटीज असतील तर ते आपण पाहूया. ऍक्टिव्हिटीज टू इन्क्रीज स्पीकिंग प्रॅक्टिस. स्पीकिंग प्रॅक्टिस जर करायची असेल तर कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी असतील. धीज आर द ऍक्टिव्हिटीज. इन्फॉर्मल टॉक्स. तुम्हाला त्याचं वर्णन लिहायचंय पुढे. दीज आर ओनली द पॉइंट्स. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज. इन्फॉर्मल टॉक्स, अनौपचारिक गप्पा गोष्टी. क्वेश्चन आन्सर, प्रश्नांची उत्तर विद्यार्थ्यांना द्यायचे जेणेकरून ते स्पीक करू शकते. डिस्कशन, चर्चा. इंटरव्ह्यूज, मुलाखत घ्या तुम्ही सो दॅट दे कॅन स्पीक. सेमिनार आयोजित करा सो दॅट स्टुडंट्स कॅन कम अँड ही और सी कॅन स्पीक. डिबेटिंग, वादविवाद करा. कॉम्पिटिशन, स्पर्धेचं आयोजन करा. इलोक्युशन कॉम्पिटिशन असतील, वेगवेगळे असतील. रोल प्ले करा. स्टोरी टेलिंग, कथा सांगायच्या स्पर्धा आयोजित करा. ड्रामाटायझेशन, नाट्यकरण करा. ओरल कॉम्पोजिशन, ड्रिलिंग आणि रिसायटेशन ऑफ पोएम. हे सगळ्या गोष्टींचा जर ऍक्टिव्हिटी तुम्ही विचार केला तर तो स्पीकिंग स्किलला इन्क्रीज करतो किंवा वाढवतो, प्रॅक्टिस करतो स्पीकिंग स्किल. सो दिस इज अबाउट द स्पीकिंग स्किल. ऍक्टिव्हिटीज फॉर द स्पीकिंग स्किल. आता ऍक्टिव्हिटीज फॉर द रीडिंग स्किल कोणकोणते असतील पहा. आयडेंटिफाय द वर्ड अँड रीड इट. आयडेंटिफाय द सेंटेन्स अँड रीड इट. पूर्ण वाक्य शोधायचं आणि वाचायचं ते. स्पेलिंग गेम्स, स्पेलिंग गेमचा या ठिकाणी वापर करता येईल. वर्ड गेम्स, सेंटेन्स गेम्स. रीडिंग विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स, चार्ट्स, सबस्टिट्यूशन टेबल, सेंटेन्स स्ट्रिप्स, फ्लॅश कार्ड्स, question answers on given passage. 7 reading comprehension activities. Number 8 reading the sentences and arrange them in a proper sequence to form a paragraph. Number 9 तुम्हाला हे समजत असेल, मराठी सांगायची गरज नाही. read the news, books, dictionaries, stories, poems, magazines, drama, novel, summary writing. It will help developing reading activities.
मित्रांनो, शेवटचा भाग आजच्या युनिट नंबर 1 वरती आधारित जेवढे व्हिडिओ ऑनलाईन आहेत टाकलेले मी, त्याच्या सगळ्यांचे लिंक मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतोय. तुम्ही छान पद्धतीचे याचा स्क्रीनशॉट घ्या. या संदर्भात कुठलीही शंका असेल तुम्हाला तर यू कॅन गो थ्रू दिस YouTube channels. You will get the details about each and everything. मी इथे थोडं घाईच सांगितलंय. व्हिडिओ मात्र तुम्हाला अतिशय छान पद्धतीने मिळेल. मी फक्त सगळ्यांना हेच सांगेल, प्रत्येकाने व्हिडिओ पहा. शबनम, हा बोला सर. अरे माइक ऑफ कर ना बेटा. तर ह्या सगळ्या लिंक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. याच्यावरती आधारित तुम्हाला कोणत्याही युनिट नंबर 1 वरती आधारित प्रश्न निर्माण झाला असेल तर यू कॅन गो थ्रू इट. याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. यू विल गेट द डिटेल्स. फक्त मी सगळ्यांना सांगेल, प्रत्येकाने सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक पण करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जे डीएडला आहेत त्यांना पण शेअरिंग करा, त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा. सो आय थिंक दॅट दिस इज द एंड ऑफ माय दिस वेबिनार. सर उद्या काय? एक मिनिट थांबा. हॅलो. एक मिनिट थांबा थोडं. हां, तर अशा पद्धतीचं युनिट नंबर 1 वरती आधारित एक आपण या ठिकाणी वेबिनार घेतला. युनिट नंबर 2 वरती आधारित उद्या नाही होणार पण परवा होईल. उद्या एक फर्स्ट इयरचं लेक्चर आयोजित केलेलं आहे. आता तुम्हाला युनिट नंबर 1 वरती आधारित जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तुमच्या काही डाऊट्स असतील तर यू आर आस्क्ड टू open your mind and just let me know what are your different questions related unit number 1. Yes, over to all. फक्त बोलताना प्रत्येकाचा व्हिडिओ ऑन करा so that you can, I want you to be on the screen. Yes, over to you. चला, कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतात. हॅलो सर. हा बोला, व्हिडिओ ऑन करा. सर S4 च जसं लेक्चर केलंय तसं सर S6 च S6 पण होतील. हो का? कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण थांबूया इथे. सर मला एक विचारायचं होतं, बोलू का? एक मिनिट मॅम, एकच. हा सर, मिनिंगफुल चंक्स म्हणजे मला समजलंय ते बरोबर आहे का, की अर्थपूर्ण वाक्य बनण्यासाठी आपण मध्ये जे तोडतो वाक्य त्यालाच मिनिंगफुल चंक्स म्हणतात का? एक्झॅक्टली राईट मॅडम. आणखी त्याच्यामध्ये ऍड Okay. करण्यासाठी मी तुम्हाला असं सांगेल, आता जी मी पीपीटी दाखवली त्याच्यामध्ये डिटेल्स देखील आहे. ते थोडं वाचत, जर तुम्हाला नाहीच कळलं तर यू कॅन डिरेक्टली फोन टू मी, आय कॅन गाईड यू. ओके, थँक्यू सर. येस हॅलो सर. येस मोहिनी, व्हिडिओ ऑन करा तुमचा. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. डिफरन्स बिटवीन थेसॉरस अँड डिक्शनरीचं जरा तुम्ही जर मुद्दे दिले आम्हाला तर डिफरन्स आम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता मॅडम, येईल सर. डिफरन्सचा प्रश्न विचारलाच जात नाही त्याच्यावरती. आता पहिली एक गोष्ट, हा थेसॉरस आणि डिक्शनरीचा डिफरन्स किंवा डिफरन्सचा प्रश्न याच्यामध्ये विचारलाच जात नाही. काय आहे डिफरन्स वगैरे. मी तुम्हाला एक सांगेल की 2 गोष्टी करा याच्यामध्ये. पहिले डिक्शनरी करून ठेवा, 2 नंबरला इंटरनेट करून ठेवा. थेसॉरस आपल्याला सिलेबस मध्येच नाही परंतु त्याच्यावरती प्रश्न कधी कधी विचारला जातो, त्याच्यामुळे तसं करू नका. पण थेसॉरस इज व्हेरी क्लोज टू डिक्शनरी. डिक्शनरी मध्ये जेवढं सगळं दिलं जातं तोच थेसॉरस मध्ये दिलेलं जातं. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंद करू शकता. येस. आणखी कोणाला विचारायचा का प्रश्न? दीपाली पवार, आवाज कशाचा येतोय तुमचा? हॅलो सर. हा बोला मॅडम. हा सर, मी पौर्णिमा बोरसे बोलते. हा बोला ना. थँक्यू सर, तुम्ही एकदम लास्ट मोमेंटला मला लिंक पाठवली. आवाज येत नाही व्यवस्थित, बोला. ऍक्च्युली सर लास्ट मोमेंटला मला लिंक पाठवली. येतोय का सर आवाज? हो येतोय, आता येतोय, बोला. हॅलो. हा येतोय ना आवाज, बोला ना.
येतोय येतोय, बोला एक बोला. मिनिट एक हा. मिनिट. आवाज येतोय मला, हॅलो. तुम्ही बोला बोला तुम्ही. हो, थँक्यू सर, तुम्ही लास्ट मोमेंटला मला लिंक पाठवली. जर अजून वेबिनार होणार असेल तर प्लीज लिंक शेअर करा. हो, तुमचं काम आहे, तुम्ही मला 7:30च्या अगोदर फोन करायचा, नॉट 7:30ला, 7ला फोन करा. हा, त्यावेळी ते चालेल लक्षात चालेल. हं. कोणत्या कॉलेजला आहात तुम्ही? ओके, आणि खूप छान पद्धती. काय सर? कोणत्या कॉलेजचे आहात तुम्ही? हॅलो, मी मुंबई मुंब्रा सर. तुमच्या तुमच्या कॉलेजला विद्यार्थ्यांना लिंक येत नाही का? इथं काय सर? तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती लिंक्स येत नाहीत का? नाही सर, नाही येत आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर लिंक. तुम्हाला कोण इंग्रजी कोण शिकवतं? ऍक्च्युली सर, याच्याबद्दल तुम्हाला मी पर्सनली कॉल करून सांगू का? ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सॉरी म्हणजे पण मी ठीक तुम्हाला आहे, इट्स ऑल सांगेन राईट, sir. इट्स ऑल राईट. ओके, चला, कोणाला आणखी कोणाला विचारायचं काही? हा, ठीक आहे, थँक्यू सर. ओके, हॅलो. येस, व्हिडिओ ऑन करा. बोला ना, विचारा प्रश्न व्हिडिओ ऑन करून. हा, हॅलो हा, बोला ना. सर. 2 मार्कासाठी किती उत्तर लिहायचं सर? किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी सर किती अं, पेज किंवा किती पॉइंट? नाही, पेज नका विचारू तुम्ही. अगं दोन गं, इन्हें दोन ना मार्क. हॅलो. डबल दे रहा है डीएड 60 आणि ना सर को पूछता है हमारे कॉलेज का है इन्हें नहीं कहा छोरा 2 मार्कासाठी उत्तर किती लिहू को पूछता है डबल डीएड कर रहा है 60 ते 80 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे 2 मार्काच्या प्रश्नांचं. किती सर? 60 ते 80 शब्दांमध्ये. म्हणजे एक 10 पॉइंट चालतं का सर? आता तुम्ही तुमच्या एका ओळीमध्ये किती शब्द माहतात हे तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करा ना. बरोबर, ठीक आहे. साधारणतः अर्ध पान असायला पाहिजे पेपरचं. ओके ओके. अर्ध्याच्या थोडं जास्त लिहिलं तरी चालेल. येस. बरोबर, ठीक आहे. आणखी कोणाला काय विचारायचं का? हॅलो सर. व्हिडिओ ऑन करा तुमचा. रुखसाना, सर. व्हिडिओ ऑन करून बोला. हा, बोला आता. हो सर, ते सर ना थोडंसं टायमिंग लवकर घेतलं तरी चालेल सर. मला म्हणजे कसं संध्याकाळी लहान मुलं आहेत त्याच्यामुळे. आता सगळ्यांचा टायमिंग जर मॅनेज केला तर माझा टायमिंग कुणीतरी मॅनेज करायला पाहिजे ना. हो सर, हो सर. मी पण दिवसभर काम करतो, मला संध्याकाळीच वेळ असतो. अच्छा, ठीक आहे सर. ओके. हा व्हिडिओ ऑनलाईन पडणारच आहे युट्यूबला, त्याच्यामुळे तुम्ही नंतर पण पाहू शकता. ठीक आहे सर. ओके सर. युट्यूबला लिंक जाईल. चॅनल आहे ना तुम्हाला माहिती? हो सर, हो सर. येस. आणखी कोणाला काय विचारायचं का? ठीक आहे, थांबायचं आपण इथे. हो सर. हॅलो हॅलो सर. हा, बोला बोला ऐश्वर्या, बोला. हा मदर बोलणार आहे. बोला ना. हॅलो. विचारायचं का कोणाला काही? हा बोलायचं. बोला ना. हॅलो. हा, बोला. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला तुम्ही तुम्ही. प्रश्न दिलेत की नाही रेडिंग संदर्भात? हा, रुकडी कॉलेजची सेकंड इयरची मॅडम बोलते, विद्यामुळे. अच्छा, विद्यामुळे बोला. बोला मॅडम, बोला. या ऐश्वर्या साजनेची मम्मा बोलते, दोघी करतोय ना. अच्छा अच्छा. हा, हा सर, ते रिडिंग विषयी तुम्ही प्रश्न दिलेत की नाही, प्रत्येक सायलेंट रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग वगैरे सगळे दिलेत ना, त्याचा पूर्ण वाक्यात सगळे लिहायचे असे? हो हो, मी तुम्हाला फक्त हायलाइट्स, मुद्दे महत्वाचे दिलेले आहेत. तुम्हाला पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहायचंय ते उत्तर. अच्छा अच्छा. हो हो. जर तुम्ही दिले टू गेट नॉलेज म्हटले त्याच्या पुढे 2-3 वाक्य पूर्ण करायची ना? हो, आता ऍडव्हान्टेजेस ऑफ रिडिंगचं घेतलंय ना. मग व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रिडिंग? पहिलं घेतलंय टू गेट द नॉलेज, दुसरं घेतलंय टू गेट द इन्फॉर्मेशन. मग आता Yes, sir. पहिलं वाक्य कम्प्लीट कसं केलं? टू गेट द नॉलेज ह्या वाक्याला, म्हणजे ह्या मुद्द्याला आपल्याला पूर्ण वाक्य बनवायचंय. रिडिंग हेल्प्स टू गेट द नॉलेज.
Reading helps to get the different kinds of information. असं Okay, त्याला sir. ऍडिंग करायचं पूर्ण सेंटेन्स हा मध्ये. ऍडिंग करायचं आहे हा, मी फक्त सेंटेन्सेस. त्यांचा हेडिंग शब्द दिलाय, त्याला फक्त तुम्हाला यू हॅव टू मेक अ सेंटेन्स. ओके ओके, छान झालं हा सर. तुम्ही कुठे असता मॅम? मी जयसिंगपूरला असते. जयसिंगपूर टू रुकडीला आम्ही दोघी जातोय. आमचे वर्ग शिक्षक आहेत प्राध्यापक चट्टे सर. हा, चट्टे सर माझे मित्रच आहेत रोकडीचे. होय सर. हम्म. ते पण छान शिकवतात. तुम्ही पण खूप सुंदर शिकवलेलं आहे. हा, चट्टे सर ते काय तज्ञच आहेत. तुमचे पण चालू असतील ना क्लासेस आता? होय चालू आहेत की सर. तुमच्या दरवर्षीच चालतात ना? होय दरवर्षी असतात. वेबिनार असते की सर. हो, वेबिनार लेक्चर असतात. पण झालेत छान, पण तुमचं पण आम्हाला ऐकायचं होतं सर. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू. मला जरा उशीरच झाला, स्वयंपाक करत होते, पण छान झालं तुमचं. युट्यूबला मिळेल ना मॅडम, हा व्हिडिओ लगेच 1 तासामध्ये युट्यूबला अपलोड होईल. युट्यूबला मिळेल? हो, युट्यूबला. तुम्हाला युट्यूब चॅनल नाही माहिती का माझा? नाही सर, सांगताय प्लीज जरा. 1 मिनिट मी शेअरिंग करून तुम्हाला मी आता 1-2 लिंक टाकतो चॅट बॉक्स मध्ये. हा टाका की सर. हा, त्याच्यातली एक लिंक तुम्ही ओपन करायचे, तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचा तो, then you will get the details. तुम्हाला सगळ्या माहिती मिळेल तिथे. हा ओके ओके सर, थँक्यू सर. 1 मिनिट मी व्हिडिओ टाकतो. ओके ओके, थँक्यू. एक मिनिट. हॅलो. 1 मिनिट. चॅट बॉक्स मध्ये एक लिंक पडली का आता युट्यूबची? हा पडले सर. हा, त्याच्यावरती काय करा, तुम्ही क्लिक करा, त्या चॅनलला हा. जा, तो सबस्क्राईब करा. तुम्हाला ओके. सगळे व्हिडिओ मिळतील, फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे, इंग्रजीचे सगळे व्हिडिओ मिळतील. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. बोला, कोणाला बोलायचं होतं? हॅलो. हा बोला. ऐश्वर्या सजने बोलते. हा. एक प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारलाय. व्हॉट केअर विल यू टेक फॉर एडिटिंग इन रायटिंग? मागच्या वर्षी विचारलाय. एडिटिंग वरचे प्रश्न आलेले आहे. आपण उद्या किंवा परवा घेणार आहेत मी सेकंड युनिट वरती आधारित ना, त्यावेळेस तुम्हाला डिटेल्स. क्वेश्चन 3 आणि 4 मध्ये शंका होती म्हणून विचारायचं होतं. नाही, त्याचं मी आता पण सांगू शकेल, पण वेळ नका घालू त्याच्यावरती. आपण तो परवा घेणार आहोत डिटेल्स. हा. चला, मला वाटतं बोला. विचारा ना. हॅलो, रोक्साना, काय प्रश्न विचारायचा का तुम्हाला? नाही सर, सॉरी म्यूट ते ऑन झालं. नाही, ठीक आहे. ठीक आहे, कोणाला जर प्रश्न नसेल तर आपण या ठिकाणी थांबूया. उद्या फर्स्ट इयरचे लेक्चर होणार आहे. परवा आपले S4चं युनिट नंबर 2 होईल. त्यानंतर S6 चालू होईल आपला. S6 होईल एक साधारणतः 26-27च्या आतमध्ये हे सगळे S6 पण संपून जाईल आपलं. थँक्यू. छान शिकवतोय सर. थँक्यू. हॅलो. हा बोला ना. छान शिकवतोय खूप. ओके, चलो, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. सगळ्यांना चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.